नमस्कार, मी भारत पाटील. दैनिक फाउंडेशनच्या कोविड-19 लॉक अनलॉक ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या व्याख्यानमालेचं आजचं हे 5वं सत्र आहे. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांपर्यंत आजच्या सत्रामध्ये झालेला जो विषयाचा आणि वक्त्यांचा बदल आहे तो आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आजच्या 5व्या सत्रामध्ये प्राध्यापक विजय कुंजीर हे आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि विस्थापितांचा पेच प्रसंग हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. आपण सर्वजण जाणतो की या कोविड-19 नंतरच्या लॉकडाऊन नंतर सगळ्यात जास्त आपल्या समोर जे भयान आणि भीषण वास्तव समोर आलं ते होतं विस्थापितांच्या संघर्षाचं, त्यांच्या जीवनाच्या संघर्षाचं, जगण्याच्या संघर्षाचं, रोजगाराच्या संघर्षाचं. आणि त्याच संघर्षातनं त्यांनी जीवाच्या आकांतांनी त्यांच्या स्वतःच्या गावाकडे केलेली पायपीट. आपण सगळ्यांनी हे वास्तव उघड्या डोळ्यांनी पाहिलं, पण त्याच्यावर फार काही आपण व्यक्तिगत पातळीवरही देखील आणि शासन पातळीवर देखील फार काही होताना आपल्याला दिसलं नाही. आणि म्हणून या पेच प्रसंगाचे विविधांगी पैलू समजून घेणं हे मला फार महत्वाचं वाटतं आणि म्हणून या व्याख्यानमालेमध्ये आपण हा विषयाचा अंतर्भाव केला आणि प्राध्यापक विजय कुंजीर सरांनी या विषयावर बोलण्याचं मान्य केलं. विजय कुंजीर सरांचा परिचय दैनिक अकॅडमीमध्ये सर अनेक वर्षांपासून शिकवतात, अध्यापन करतात. त्याचप्रमाणे सिम्बॉसिस दैनिक अकॅडमीची एक महत्वाची जी काही जो उपक्रम आहे ज्याच्यामध्ये आपण फ्रायडे फ्रंटलाईन म्हणतो, हा उपक्रम गेल्या 12 वर्षांपासून कुंजीर सर सातत्याने चालवतात. फ्रंटलाईन या मॅगझिन मधल्या कव्हर स्टोरीवरचं एक अनालिटिकल, एक विश्लेषणात्मक व्याख्यान ते दर शुक्रवारी गेल्या 12 वर्षांपासून अव्याहतपणे देत आहेत. तेव्हा मी विजय कुंजीर सरांचे व्याख्यानमालेमध्ये स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी विस्थापितांचा पेच प्रसंग या विषयाच्या मांडणीला सुरुवात करावी. थँक्यू. आभारी आहे. भारत जे काही बोलला त्या अनुषंगाने तर मी बोलेलच, त्याचा तर काही प्रश्नच नाहीये. पण त्याच्या व्यतिरिक्त एक छोटा जो गोष्ट मला सुरुवातीलाच मांडायची ती आहे की असं घडू शकतं की बोलत असताना आय कीप स्विचिंग लँग्वेजेस, म्हणजे कधी कधी मराठीत, कधी कधी इंग्रजीत, आणि कित्येकदा असं पण होईल की हिंदीमध्ये बोलायचा मी प्रयत्न करीन. सो लँग्वेज शिफ्ट होत राहील आणि टेक्निकली एक 45 मिनिटं, एक तासभर बोलायचा मी प्रयत्न करेल. त्याच्यानंतर आय ओपन इट अप सो दॅट जे बाकीचे क्वेश्चन आन्सर असतील आणि इतर गोष्टी असतील त्याच्या अनुषंगाने बाकीचे वेगळे जे काही आयाम असतील ते देखील विषयाच्या अनुषंगाने ओपन अप होत जातील. काहीच केलं गेलं नाही किंवा काहीच झालं नाही अशा प्रकारचा हा प्रश्न नाहीये. आणि विशेषतः आज जून 2020 मध्ये ज्यावेळेला आपण त्याच्याबद्दल बोलतोय इन द लेटर पार्ट ऑफ द मंथ, तर त्या तर वेळेला तो डेफिनेटली असं नाही की त्याच्याबद्दल काहीच करण्यात आलेलं नाहीये. केंद्र सरकारची प्रधानमंत्री गरीब कल्याण रोजगार अभियान जे आहे हे नुकतंच जाहीर करण्यात आलेलं आहे. 50,000 कोटी रुपयांचा निधी त्याच्यासाठी घोषित करण्यात आलेला आहे. जवळजवळ 116 जिल्ह्यांमधल्या 67 लाख बेरोजगार जे विस्थापित श्रमिक आहेत त्यांच्यासाठी योजना घोषित करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामुळे काहीच अगदी घडलेलं नाही अशातला भाग नाही. पण आता जसं अनेक विश्लेषकांनी त्याच्याबाबत अधोरेखित केलंय ते देखील तितकंच खरं आहे की योजना बेसिकली नवीन नसून जुन्या असलेल्या वेगवेगळ्या मंत्रालयांच्या अखत्यारीत असलेल्या काही 25 वेगवेगळ्या रोजगाराच्या योजना आहेत. त्या 25 योजनांना एकत्रित करून काहीतरी केल्याचा देखावा करण्याचा हा एक अत्यंत केविलवाणा प्रयत्न आहे. आणि या योजनेचा सगळ्यात मोठा फोकस जो आहे, कदाचित ही योजना आली पण नसती जर सप्टेंबरमध्ये बिहारची विधानसभेची निवडणूक घोषित झाली नसती तर. आता निवडणूक होणं अपेक्षित आहे आणि निवडणूक आयोगाने आता तरी अशी भूमिका घेतली की ते निवडणूक पोस्टपोन करणार नाही. त्याच्यामुळे there are many people who feel ki this has got something to do with the Bihar elections rather than with actually trying to help people who have been displaced because of this crisis. कोविड-19 नी अनेक प्रकारच्या इमेजेस जनरेट केल्या, अनेक प्रकारच्या जाणीवा संवेदना ज्या आहेत त्यांना जनरेट केलं. And we saw most of them. Most of them were generated on media. Most of them were generated by all of us. Clear skies, mountains in the distance, eerily quiet roads, all different types of animals out on the streets, people quarantined, all different sorts of images were generated. पण
possibly it was only in India that this sort of an image was generated of hundreds of people walking along roads, highways, rail tracks, in search of a route out of where they find themselves to their homes. सो ही इमेज हे सगळं आज जे घडतंय हे घडून गेल्याच्या नंतर ज्याला 5 वर्षांनी 10 वर्षांनी when we look back at this moment, at this time of the last 2 months, 3 months, one of the most durable images across the world which would stay with us are the images of these hundreds of people, very helpless people, men, women, children, young, old, practically everybody, all sorts of transport, and most of the time walking barefoot. In many cases walking at lockdown 2, lockdown 3 शी ते कोइन्साइड झालं आणि लॉकडाऊन 2, लॉकडाऊन 3 बऱ्याच भागांमध्ये भारतात टेम्परेचर्स started shooting beyond 38 to 40 degrees Celsius, and people were walking even in that peak summer heat. And obviously that's an image which is going to stay with us, and possibly a lot of people are not going to like this image, especially in the connection of this whole idea that post 2014 we are supposed to be living in something called as New India. So ये जो एक नया भारत है जिसका आगाज हुआ था 2024 के मई में, तो आज 2020 के मई में ये महसूस होना कि we have these millions of people who are so helpless that they have to take a walk back home in search of something called as safety and security. Well, it's going to jar for quite some period of time, but then I believe that's how possibly things work. So we'll come back to it after some point of time. Why did it happen? What exactly did go wrong? म्हणजे हे कशामुळे झालंय, विस्थापन कशामुळे निर्माण झालं? हे विस्थापनची इमेज ही जी अशी होती, अर्थात म्हणजे युरोप मधल्या कुठल्याही देशात तुम्हाला अशा प्रकारे लोक चालत घरी गेलेली बघायला मिळाली नाहीत. अमेरिकेत असं घडलं नाही. We could have come very close to something similar in the case of China. पण चायनाच्या बाबतीत घडलेली एकच महत्वाची गोष्ट अशी होती की चायनाचं लॉकडाऊन कोइन्साइडेड विथ दॅट लुनर न्यू इयर थिंग, आणि त्याच्यामुळे त्यांनी अत्यंत चालाखीनी गोष्ट अशी केली की त्यांनी लुनर न्यू इयर साजरा करण्यासाठी गेलेले पूर्व दक्षिण चीनच्या भागातले जे कामगार आहेत, जे पश्चिम आणि उत्तर चीनला निघून जातात लुनर न्यू इयर साजरा सेंट्रल चायनाला, सो दे डिडंट लेट देम कम बॅक. So something very similar could have been perceptible. Of course, not of people walking on the streets, but exodus of workers would have been perceptible in the Chinese case, but the Chinese avoided it simply by seeing to it that the Lunar New Year got extended and not letting anybody come back to the cities. पण आपल्या बाबतीत असं काही करता आलं नाही ज्या पद्धतीने the Chinese planned for it. There was hardly anything that was perceptible at the internet. So obviously it creates questions. Why did it happen? And it has some very interesting sort of socio-political and economic reasons because of which it did happen in the way in which it did happen. My simple effort is to try to, in some way or the other, underscore those socio-political economic factors, possibly the interconnections between them, and in some way or the other try to make sense of this entire problem. It started with lockdown 2, it started with lockdown 3. आपल्या केसमध्ये lockdown 1 happened coincided with Holi this year. And in a number of cases, especially in North India, Holi is the time when a lot of workers go back to their villages. Since lockdown 1 coincided with Holi, a lot of them did not turn back, and that also in some way or the other needs to be taken into consideration when especially one is talking about the number of migrants. The most important question that we were asking by the time we came to lockdown 3 is भाई इन लोगों की संख्या कितनी है, ये कितनी तादाद है इन लोगों की, how many people are these. सो हे किती संख्येने आहे आणि हे किती प्रमाणात घडतंय.
And then we started looking right, left, and center. We started talking to Professor Chinmay Tumbe at Indian Institute of Management, Ahmedabad. We started talking with Professor Hirudaya Rajan in the Center for Development Studies, Thiruvananthapuram. We started talking to Professor Amitabh Kundu in Delhi. So people started talking to everybody, right, left, and center, in terms of scholars, researchers, academics who have been working, journalists, who have been working with issues of migration, issues of displacement, in terms of finding out की exactly scale काय आहे. आणि आता त्याच्यावरती देखील खूप वादविवाद झाले. जणू काही की स्केल जर कमी असता, याच्यावरती पण खूप तूतूमैमे झाली की आकडा चढवूनच सांगितला जातोय, आकडा फुगवूनच सांगितला जातोय, कदाचित एवढा मोठा आकडा नाहीच आहे. As if आकडा छोटा असल्याने the images which were getting generated possibly look very different. So that's not the case. And we started finding that sort of more or less there's a large black hole in terms of numbers itself. की याचे आकडे exactly आहेत तर किती आहेत. What should the phenomena be referred to? We even have a problem with that. So this is for most practical purposes what is called as seasonal migration. It's called a circular migration. की हे अशा प्रकारचं एक स्थलांतर आहे की ज्याच्यामध्ये लोक आपापल्या जन्मस्थानापासून किंवा जिथं they have people that they can call as kin, they move from there to places where they don't have anybody who they can call as kin, and they are enmeshed in relations which are guided by contracts, which are guided by rules of employment and so on and so forth, and try seeking livelihood over there. So it's एक aspect त्याचा seasonal असतो की जे दिवाळीनंतर साधारणपणे होळीपर्यंत चालू राहतं in a number of cases, especially in North India. And then there are other sorts of migrations which keep on happening. Most of the migrants happen to be men, as was very well seen by these images and videos that we all did see. The women most of the time are either related to them and possibly not independently employed, if at all they are employed. But either contribute in some way or the other to the labors of the man himself. So it's mostly about men in the ages of roughly 14, 15 onwards, going all the way towards 60. So semi-skilled, hardly skilled, with no assets, and people who keep on moving in search of these different types of job opportunities. एक फिगर जी आपल्याकडे आहे ती 2011च्या सेन्ससची आहे, जिच्यानुसार साधारणपणे हा आकडा 40 ते 50 कोटीच्या आसपास आहे, ज्याला स्थलांतरित असं म्हणतात. स्थलांतरित श्रमिक असं नाही. आणि ज्याच्यापैकी रफली साधारणपणे असं आपण म्हणू शकतो की 30 ते 35% लोक जे आहेत, म्हणजे 150 कोटी लोकांच्या 45 कोटीपैकी एक 15 ते 20 कोटीच्या आसपासचा आकडा अशा लोकांचा आहे की जी लोक रोजगारासाठी स्थलांतरित आहेत. So one is, and this is 2011 census, and that is very interesting की तुम्ही जर 2001च्या सेन्ससची याचं कंपॅरिझन केलं तर 2001च्या सेन्ससच्या कंपॅरिझन मध्ये 2011 पर्यंत भारताची लोकसंख्या 18% वाढलेली आहे, पण भारतातील स्थलांतरितांची संख्या जी आहे ती जवळजवळ 45% वाढलेली आहे. So in that last decade, what one sees is the number of people who are migrants, who are circular migrants, seasonal migrants, is much larger as compared to the 2001 census. People now roughly peg it at around 50 crores. So 50 कोटीच्या आसपास लोक आजच्या घडीला आपल्याला अशा ठिकाणी सापडतात की ज्या ठिकाणी ते जन्माला आलेले नव्हते आणि ज्या ठिकाणी त्यांचा असं कुणी नाहीये की ज्याच्याशी त्यांचा काहीतरी रक्ताचा नातेसंबंध आहे. आणि जसं मी म्हटलं की याच्यापैकी एक जवळजवळ 30-35% लोक असे आहेत की जी रोजगारासाठी अशा पद्धतीने स्थलांतरित आहेत. शिक्षणासाठी स्थलांतरितांचं प्रमाण खूप कमी आहे. ज्यावेळेला आपण ती आकडेवारी पाहतो, खास करके 2011ची, which is the last census that we have to fall back on, what stands out is there are two big heads under which these migrations are happening. One is work and second is marriage.
सो लग्न झालेलं आहे म्हणून स्थलांतरित झाले, आणि एस्पेशली ते स्त्रियांच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. राज्याच्या अंतर्गत असो किंवा राज्याच्या बाहेर असो, म्हणजे भारतांतर्गत असो, दोन्ही केसेसमध्ये लग्न झाले त्याच्यामुळे स्त्री स्थलांतरित असण्याची संख्या ही खूप मोठी आहे. म्हणजे जवळजवळ 64-68% स्त्रिया ज्या मायग्रंट्स आहेत या लग्न झाल्यामुळे त्या मायग्रंट्स आहेत. आणि पुरुषांच्या बाबतीत सगळ्यात मोठं प्रमाण जे आहे ते रोजगार आहे. So दोन्ही interstate as well as intrastate, the most important reason is, as far as men are concerned, they are moving out in search of what is called as work. The third largest category is you're moving out because you're moving along with somebody who has already moved out. So त्याच्या खालोखालची सगळ्यात मोठी कॅटेगरी त्यांची आहे. आणि शिक्षणासाठी फार कमी, म्हणजे इट्स ऑलमोस्ट 2%, 3% is the total number of 500 million, that's 50 crore, who are moving around for something called as education. And people are trying to estimate as to how many people did walk out as far as this entire lockdown thing is concerned. And fair, agdi, the most conservative figure stands at something like 2.2 crore, and the most liberal figure stands at something like 5 crore. सो हा जो काही सगळा प्रकार पाहायला मिळाला की याच्यामध्ये लोक चालत आपल्या घराकडे जात आहेत, कसल्या कसल्या गाड्यांवरती आपल्या घराकडे जात आहेत, गाड्या ज्या इम्प्रोव्हाइज केलेल्या आहेत, दुचाकी वाहनं ज्याला प्लॅटफॉर्म्स बसवलेत, काहीतरी पद्धतीने त्याला मोठा करण्याचा प्रयत्न करून त्याच्यावरती जास्त लोक बसून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. सो असे एकंदरीत, पण मोस्ट ऑफ देम बाय व्हॉट इज कॉल्ड एज वॉकिंग. So it's roughly believed that the figures are between something like 2 crore to 5 crore. But for better perspective, 2 crore is almost like 1/3 of the United Kingdom. 5 crore is almost the whole of Spain or the whole of France walking out. म्हणजे फ्रान्स, स्पेन, इटली ह्या ज्या युरोपियन कंट्रीज आहेत ज्यांच्या COVID-19 जी काही एकंदरीत चित्र आपण पाहिली आणि त्याच्यामुळे आपण खूप घाबरून गेलो या व्हायरसला, तो त्यांच्या देशांची जेवढी लोकसंख्या आहे तेवढी जवळजवळ ही संख्या आहे असं म्हणायला काही हरकत नाही. The first primary reason for why this happened was because the government of India's idea of a lockdown was unplanned. It was a bolt from the blue. व्हायरस एका अर्थाने आसमानी संकट होतं आणि भारताच्या केसमध्ये लॉकडाऊन सुलतानी संकट होतं. सो ही जी काही 2 कोटी 5 कोटी लोक आहेत ज्यांच्या नशिबी हे अशा प्रकारची स्थिती आली, तो दोन्ही आसमानी आणि सुलतानी संकट एकत्र आल्या कारणाने आली असं म्हणायला एका अर्थाने काय हरकत नाही. So 135 crore people, that's the population of India, placed in the most stringent lockdown, as has been time and again verified, validated, as well as appreciated by the WHO. की भारताने ज्या प्रकारचा लॉकडाऊन अंमलात आणला त्या प्रकारचा लॉकडाऊन जगातल्या कुठल्याही देशाने अंमलात आणलेला नाही. याच्या बाबतीतली भारताची वेळोवेळी स्तुती जी आहे भारत सरकारची ही WHO कडनं होत असते. आणि हा लॉकडाऊन इम्प्लिमेंट करण्यासाठी भारत सरकारने भारतातील समाजाला, जनतेला 4 तासांचा अवधी दिलेला होता. 4 तासामध्ये ऑब्व्हियसली 1500 किलोमीटर 1600 किलोमीटरचे प्रवास करणं फारच कठीण असतं, एस्पेशली फॉर पीपल who are dependent on daily wages or on wages which are very short term. So for them to pack up their bags and to leave, and especially in the early days in lockdown 1, the one thing that always has to be factored in is there was a distinct asymmetry as far as information is concerned. So if you had a telephone, if you had a smartphone, if you had a net-based connection, if you had satellite television, it's then that you knew that the country has been put into a lockdown. But if you did not have anything of this, and if you were one of the working poor in India, who slogs 18 hours a day, 19 hours, 14 hours a day, 15 hours a day, commutes long distances, well, people who have those simple 2G, simple feature phones,
So those were not the people who could ever have been brought into this loop. The country has been placed into a profound lockdown and things have been shut down. So the first most important problem was there was an asymmetry of information, at least as far as the March 21st lockdown is concerned. And then as it struck in and started rubbing in, it took quite a lot of time to realize as to what does this exactly mean for a lot of people. So people did keep going back to their work sites. आणि अजून देखील म्हणजे जर आपण असं म्हटलं की जवळजवळ 15 ते 20 कोटी लोक हे रोजगारासाठी त्यांच्या घरातून बाहेर पडलेली आहेत. The most important figure that we have is from the 2017 budget. The budget म्हणण्यापेक्षा पण जास्त इकॉनॉमिक सर्व्हे जो आहे 2017चा, की ज्याच्यामध्ये Arvind Subramanian had used these figures for what is called as annual migration in India by collating train travel data and everything. And his point was between 2011 to 2016 जवळजवळ दरवर्षी रोजगारार्थ बाहेर पडणाऱ्या भारतीयांची संख्या 90 लाख होती. Am I right? I think I'm right. I think I'm not making a mistake. So it's like roughly slightly less than 1 crore per year. So his whole point was ki if you take that figure into consideration, the numbers are very substantive. So जर 15-20 कोटी लोक हे रोजगारासाठी बाहेर पडलेले आहेत आणि त्याच्यापैकी आपण जर सगळ्यात वरची फिगर, मोस्ट लिबरल फिगर ऑफ 5 करोड पीपल हॅव गॉन बॅक टू देअर होम्स असं जर कन्सिडर केलं, तर अजूनही खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक आर येट at what are called as their work sites, at the places where they are migrated in search of work. And there are obvious reasons why they are not moved out. And they possibly can't move out until and unless things don't streamline in a much better way. One of the most important reasons why people migrate, we made a lot of discoveries as part of this whole process. So suddenly people were reminded of the fact that way back in 1979, Parliament had legislated interstate migrant workers law. Of course, that was legislated by a Congress government in 1980, but the process had been initiated by the Janata Party government, which was installed in 1977. And their problem was contractors exploiting workers under what is called as the 1970 Contractors Act. So the Janata Party government had instituted this parliamentary committee, which had found that the 1970 Contractors Act is almost a defunct act. It provides no protection to workers, and hence they had tried to, especially migrant workers. So we are essentially talking about migrant workers. So there was an elaborate act which laid down measures in terms of how should workers be registered, especially interstate migrant workers. They should be registered, they should be protected under the law, their exploitation should be checked, their wages should be regulated. So it was basically regulation and supervision of workspaces and everything. And by the time we come to the 1990s, ज्याला हे नवीन economic reforms सुरू झाले, the 1979 Act almost became defunct. I mean, in the sense that the Act wasn't abolished till recently, when it was like completely eliminated on account of these new workers codes which have been enunciated by the Modi government. So ते ज्याला आले त्याच्यानंतर 1979 चा ऍक्ट गेला. पण 79 चा ऍक्ट एका अर्थाने 1990 ला ज्याला नवीन इकॉनॉमिक रिफॉर्म झाले त्याच्यानंतरच एका अर्थाने तो गेल्यात जमा होता. And we suddenly started discovering that yes, there were rules and there were provisions for all of this, provisions which possibly did not make a lot of sense. There are so many aspects which are related to migrants and displaced people, which we have just got up to in terms of the fact that there isn't much of an elaborate survey. There isn't much of an elaborate study as far as what are the conditions in which these people labor. What happens with them, and it's not surprising at all की त्याच्यानंतरची जी काही रिॲक्शन होती ती रिॲक्शन पाहता याच्याबाबत कसलंच आश्चर्य नाही की असले कुठल्याही प्रकारचे अभ्यास झालेले नाहीत, असल्या कुठल्याही प्रकारची संशोधन उपलब्धच नाही. सो एका बाजूला जे घडलं त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण इज द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया complying with WHO restrictions and sort of possibly trying to buy time with whatever happened in February 2020 itself.
when possibly in India we should have started it much earlier, but then we had to host the visiting president of what is acclaimed to be the world's sole surviving superpower, and so we didn't find time to pay attention to more pressing issues, आणि त्याच्यामुळे ते राहून गेलं. आणि त्याच्यानंतर मग ते ज्याला करायची वेळ आली त्यावेळेला ज्या घाईघाईत ते सगळं झालं त्याच्यामध्ये हे राहूनच गेलं की बाबा अशा पद्धतीने काही लोक आहेत आपल्या देशामध्ये ज्यांचा काहीतरी आपल्याला बंदोबस्त करायला लागणार आहे. There also was a lot of comment, debate, which happened subsequently, which tried to highlight the fact that migrant workers should not come back to the cities and thereby should punish the people living in the cities, who have invisibilized them, who have never taken them into consideration, who have sort of exploited them in some form or the other. But the fundamental problem that most such discussions miss out on is the stark disparity between what is called as sites of migration in India, that is rural India, and sites towards migration, that is urban India. So, aapka destination urban India, aapka point of origination rural India. And the fundamental problem in the case of these two regions is you almost earn 3 times more if you are in Indian metropolis of the variety of Delhi and Bombay, from where most migrants started trekking back towards their place of origination. So जवळजवळ तिप्पट जास्त पैसे आपल्याला कमवा, and this is about an unskilled worker. So this is not about a skilled worker. We are not even talking about a semi-skilled worker. So for a pure unskilled worker who doesn't have much of skills, laboring and toiling in rural India will give you almost 1/3 of the wages that you would make if you do the same amount of work in a metropolitan place, so in a larger city. And that explains as to why do most of these people move in the directions in which they move. And this is a basic fact of life, and nothing, absolutely nothing, not even New India's radicalism of the last 6 years has made any difference to this fact that in metropolitan India you end up earning almost 3 times more what you end up earning in rural India, especially if you are an unskilled laborer or unskilled worker. And so the society just doesn't make any sense that these people will go back to their places and never come back home and thereby punish urban metropolitan India. We are just refusing to see facts for what they are. Across the world, not just in India, but across the world, and it's pertinent because it applies even in the Indian case, there's this very strong idea that the response of governments and societies to COVID-19 almost laid bare iniquities and inequalities as far as most countries, nations and societies are concerned. So सगळ्या प्रकारच्या ज्या विषमता आहेत त्या सगळ्या प्रकारच्या विषमता या COVID-19 ला तुम्ही काय पद्धतीने प्रतिसाद देताय, तुम्ही काय पद्धतीने त्याचा प्रतिकार करायचा प्रयत्न करताय, सो त्या प्रतिकारातनं त्या ऑलमोस्ट एका अर्थाने उघड्या झाल्या. आणि इट्स नॉट एट ऑल सरप्राइजिंग की भारताच्या केसमध्ये देखील तीच गोष्ट घडलेली आहे की possibly there is a whole section of society that's pretty influential that can get the government to close down things when it can go on social media platforms and start clamoring that the government isn't doing enough and the government shuts down everything. So and this section is least worried about it, that there is a whole section of society which is dispossessed, which is deprived. And of course, COVID was a completely different ballgame altogether, because the more deprived, the more dispossessed you are, there was a very strong possibility that the more diseased you are. And especially where government decided right at the inception stage of this entire crisis to weaponize its reaction to a pandemic. So you have a pandemic, you have a biological condition, epidemiological condition, which is broken out. And here's a government that takes the position that this is an epic war, this is an epic battle. So once you take that sort of a position,
once the response to this entire thing starts getting weaponized, the body getting infected, if we say that हम कोविड के खिलाफ जंग लड़ रहे हैं, जंग नहीं, हम तो महाभारत लड़ रहे थे, तो अगर हम कोविड के खिलाफ महाभारत लड़ रहे हैं तो हर वो बंदा जिसके अंदर वायरस है वो एक तरह से कौरव है। तो जब हम ये वाला एक पोजीशन ले लेते हैं, जब हम इसको इस तरह से मॉरलाइज करने की कोशिश करते हैं, to the diseased who are also deprived, who are also dispossessed, who need care, who need to be nurtured to health, suddenly become the other that has to be fought. And surprisingly enough, it's not at all surprising if you look at all of it. The ones contracting the disease, the ones walking out of the cities in a state wherein they seem starving, they seem to be hungry, they had no possessions with themselves. There's an amazing coherency to all of it in terms of the fact that most of them are people who come from marginalized sections. People are Dalits, people are minorities, the sort of thing that is used in the United Kingdom for what is called as Black, Asian minority ethnicities. So it sort of gels well. But also lays clear a number of things that, interestingly enough, happened along the way. So for me, one of the most important issues that the crisis and the response to it, urban India was numb for a simple reason, because after a point of time, as television kept on pushing those images into our faces, there was no way that we could look the other way. So we enjoyed, when COVID started, we enjoyed it a lot for a simple reason, because we thought we were going to have a fight. Most of the first big thing were the Tablighi Jamaat business that happened in Delhi. And so we knew that we have found our Kauravs. So we're like very happy. We felt morally vindicated. We had a lot of chirping around this whole idea of how those people ruin it for us, and how we can't look better in front of the whole world, and so on and so forth. And then suddenly, as the migrant workers started walking back, television just did not have a way out. 24/7 news television, the circus, the absurd circus that is 24/7 news television, and the perverted circus that is 24/7 vernacular news television, just didn't have option. It had to cover it. म्हणजे काहीच करता येत नव्हतं. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला लोक अशा रस्त्यांवरनं चालली आहेत की ज्या रस्त्यांवरती दुसरं कुणीच नाहीये. So there's a perfect stillness, or at least expected to be a perfect stillness to streets, roads, and everything. And suddenly you have these crowds upon crowds of people who are walking down. So you can turn the other way around, and especially when television from outside India starts covering it. So Jala, the metropolitan, the global metropolitan media creeped in. So BBC coming in, you had CNN coming in, you had all of them coming in. They can't look the other way, they have to cover it. And most of the time, the sickening part of everything was there's this idea that we should empathize with them. आपल्याला त्यांच्याबद्दल कसं वाईट वाटलं पाहिजे, आपल्याला त्यांच्याबद्दल सहानुभूती असली पाहिजे. Which is a bad argument, because a number of issues which are related to justice, त्यांना जो न्याय मिळालेला नाहीये गेले 70 वर्ष after political independence, and गेले almost 30 वर्ष after purportedly whatever is called as economic freedom, त्यांना जो न्याय मिळालेला नाहीये, त्याच्यावरती उपाय सिंपती असू शकत नाही ना, की आपण कुणाच्या तरी बाबत सिंपती असणे, सहानुभूती असणे. Funny part was in the chronology of all of this, there came a stage when in America George Floyd happened, and you had this George Floyd Black Lives Matter thing happening all across the developed world, and people in India were searching for their own George Floyd moment and for their own George Floyd, and it was fun. It was real fun.
had it not been for the attendant tragedy. 12-14 वर्षाची मुली विशेषतः. So ती ज्योती कुमारीची जी केस आहे, that girl who went all the way from Gurgaon to Bihar, cycling with her father. किती मूर्ख, बालिश आणि क्रूर असतं मध्यमवर्गीय असणं, की ज्याच्यानंतर द सायकलिंग फेडरेशन ऑफर्ड हर a chance to train with them. So तिची असेल, किंवा the Adivasi girl from Chhattisgarh who walked all the way from Telangana to her home and died on almost the borders of her village, walking 650 kilometers, तिची केस असेल. So you had enough such examples where enough George Floyds had their necks been kneed into by the government of India, and yet आणि तरी एक जो खूप मोठा प्रॉब्लेम होता तो असा होता की असे उदाहरणं अनेक आहेत की ज्याच्यामध्ये लोकांनी खूप मोठं अंतर कापत त्यांच्या घरापर्यंत पोहोचले आणि घरी जायच्या आधी दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. फिजिकल एक्झॉस्शन असेल, अनेक गोष्टी असतील ज्याच्यामुळे अशा पद्धतीने दुर्दैवी लोकांचे अंत झाले. तरी पण आमचा मध्यम वर्ग अजूनही गोष्ट शोधत होता की आपला जॉर्ज फ्लॉइड कुठं आहे, आपला जॉर्ज फ्लॉइड म्हणून कुठं असू शकतो. प्रश्न एक व्हाईट पोलीस ऑफिसर एक कृष्णवर्णी अमेरिकन माणसाच्या मानेवरती पाय देतोय ह्याचा नसतो ना. प्रश्न ह्याचा पण असतो की असा पाय दिल्याचा वाटतंय कुणाला, ह्याच्या प्रती आपण काय करतो. सो देर वर इनफ जॉर्ज फ्लॉइड मुवमेंट्स. जवळजवळ आता वी हॅव वेल डॉक्युमेंटेड केसेस, ऑलमोस्ट 500 पीपल. गेल्या 3 महिन्यांमध्ये जवळजवळ 500 लोक अशी आहेत की ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, ज्याला कारण कोविड नाहीये, पण ज्याला कारण कोविडला दिलेला शासनाने जो काही प्रतिसाद आहे तो आहे की शासनाने ज्या पद्धतीने गोष्टी बंद केल्या, करायला लावल्या, त्याच्यातनं लोकांची जी काही उपासमार झाली, त्याच्यातनं लोकांचे जे काही प्रश्न निर्माण झाले, ही जी काही लोक मोठी अंतरं चालत गेली, सो अशी जवळजवळ 500 लोक आहेत. म्हणजे एका अर्थाने भारतात 500 जॉर्ज फ्लॉइड ऑलरेडी होऊन गेलेले आहेत. सो मुद्दा ह्याचा नाहीये की आपला जॉर्ज फ्लॉइड कुठं आहे. अमेरिकेच्या केसमध्ये झालं काय की जॉर्ज फ्लॉइड झाल्याच्या नंतर जी लोक जॉर्ज फ्लॉइड नाहीयेत आणि जी लोक जॉर्ज फ्लॉइड आहेत यांनी एकत्रितपणे येऊन त्याचा प्रतिकार करणं जे आहे ते आपल्या बाबतीत 500 जॉर्ज फ्लॉइड झाल्याच्या नंतर देखील झालेलं नाही. सो 500 लोक ऑलरेडी गेलेली आहेत. मोस्ट ऑफ द टाइम वी डोंट इवन नो देअर नेम्स, just as we don't even know the names of these 14,000 people that are supposed to have died because of COVID. So that's the saddest part of the whole tragedy. So 3 छोट्या गोष्टी is what I'll place in front of you, and I'll close with that. So एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की ज्याच्या बाबत आपण आज जवळजवळ 70 वर्ष प्रजासत्ताकाला स्थापन झाल्याच्या नंतरच्या वर्षामध्ये स्वतःला विचारलं पाहिजे. तो असा आहे की डू वी हॅव अ डिफरन्शिएटेड आयडिया ऑफ सिटिझनशिप. म्हणजे भारतीय नागरिकत्व याच्या बाबतीत काही चातुर्वर्ण्यासारखी व्यवस्था ऑपरेटिव्ह आहे का, की ज्याच्यात काही लोक ही जास्त सुपिरियर आहेत आणि काही लोक ही फॉर लॅक ऑफ एनी बेटर वर्ड जे नाझींच्या बाबतीत जर्मनीत म्हटलं याचं अंटमेन्स आहेत, म्हणजे कमी दर्जाचे नागरिक आहेत किंवा किंबहुना नागरिक नाहीच आहेत. की आणि तसं जर असेल तर वी हॅव टू बी व्हेरी वरीड अबाउट दिस for a simple reason, because in that case the promise of the 1949 constitution almost stands nullified. So we shouldn't be fooling ourselves. Of course we have been fooling ourselves for quite some period of time. We shouldn't be fooling ourselves with the fact that and that this crisis almost exposed it. विलक्षण विषमता आहेत. हे जे काही विस्थापितांचे झालेले गेल्या 3 महिन्यातले हाल आहेत, स्थलांतरित मजुरांचे गेल्या 3 महिन्यातले हाल आहेत, it's the most eloquent illustration of persisting inequalities as far as the Indian Republic is concerned.
मोस्ट पर्सुएसिव्ह एक्झाम्पल. आपल्याला असं वाटतं, म्हणजे एस्पेशली जेव्हा आपण शहरी मध्यमवर्गीय असतो त्यावेळेला आपल्याला असं कित्येकदा वाटत राहतं की आपण एका अशा देशात राहतोय की जिथे लोकांना अधिकार आहेत. आपण एका अशा देशात राहतोय की जिथं घटनेने दिलेले अधिकार हे सार्वभौम आहेत. आपण एका अशा देशात राहतोय की जिथं शासन निरंकुश पद्धतीने आपल्यावरती सत्ता गाजवू शकत नाही. हे जरी खरं असलं तरी देखील कदाचित या देशामध्ये एक खूप मोठी लोकसंख्या अशा लोकांची आहे ज्यांच्याकडे स्मार्टफोन्स नाहीयेत, ज्यांच्याकडं शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या स्लम्स आणि झोपडपट्ट्या आहेत याच्या पलीकडे कुठल्याही प्रकारचा निवासी अवकाश नाहीये. अस्थायी अशा प्रकारचे रोजगाराच्या आणि उपजीविकेच्या ज्यांच्या संधी आहेत. सो अशा लोकांची खूप मोठी संख्या आहे. अँड incidentally enough, it seems that urban metropolitan middle class India has almost successfully managed to show them under the carpet. की त्यांचा उल्लेख न करणे, त्यांच्याबद्दल किती आश्चर्याची गोष्ट आहे की ज्या देशामध्ये वर्षाला जवळजवळ 30 ते 40 हजार कोटी ह्या लोकांनी शहरी भारतामध्ये केलेल्या श्रमांच्या पोटी त्यांना जे काही वेतन म्हणून मिळतं, असे 30 ते 40 हजार कोटी ज्या देशामध्ये शहरांमधनं गावांमध्ये पाठवले जातात. सो देर इज वन थिंग विच इज कॉल्ड एज ॲट $80 billion वाला रेमिटन्स, which is remitted by 20 million Indians who work outside India. So भारताच्या बाहेर असलेले जे स्थलांतरित श्रमिक आहेत ते जवळजवळ 2-1 कोटी आहेत आणि ही 2-1 कोटी लोक जी आहेत ही जवळजवळ $80 अब्ज दर वर्षाला भारतात परत पाठवतात. आणि ही लोक जी भारतीय शहरांमध्ये राहतात, काम करतात, ही त्यांच्या मूळ ग्रामीण भागांमध्ये जवळजवळ 30 ते 40 हजार कोटी दरवर्षी परत रिपॅट्रिएट करतात. So for people who are repatriating that sort of money, that we don't have figures and data, that we don't have adequate amount of information, statistics and understanding, that itself shows that possibly we have managed to successfully create a class of citizens that we consider inferior to us. की एक कदाचित या देशामध्ये व्यवस्था ऑलरेडी अस्तित्वात आहे की जिच्या लेखी काही लोक ही कदाचित भारताचे पूर्ण नागरिक नाहीयेत. अपूर्ण आहेत म्हणजे ते काय आहेत हे अजून लक्षात येत नाहीये फॉर अ सिम्पल रिझन, कारण हे लोक कोण आहेत, कसे आहेत, काय स्थितीत जगतायत, काय स्थितीत त्यांचा उदरनिर्वाह करतात त्याच्याबद्दलचीच माहिती उपलब्ध नाही. रफली ज्या दिशेने आले आणि ज्या दिशेने गेले त्याच्यातनं वी गेट सम अंडरस्टँडिंग की मोस्टली बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा happen to be the regions from where they are migrating towards the cities of Western India and Northern India. So Mumbai आहे, Bangalore आहे, Delhi आहे. एक खूप मोठं मायग्रेशन जे बिहार आणि बेंगॉल मधनं आहे ते आहे टू द ऍग्रिकल्चरल रिजन्स इन केरला, फ्रॉम वेअर वी ऑलरेडी हॅव अ सबस्टँटिव्ह मायग्रेशन टू द गल्फ. सो जवळजवळ एक 40-45 लाख मल्याळी हे ऑलरेडी गल्फमध्ये कार्यरत आहेत आणि एक मोठी संख्या बिहारी आणि बेंगॉली मायग्रंट्सची की जे केरळमधल्या शेतीमध्ये काम करतात. So it's like a strange phenomena, but which hasn't been adequately perspectivized on, thought about, and it seems this is so for a simple reason because possibly we don't think, or possibly at least I think की कदाचित या देशामध्ये काहीतरी अशी व्यवस्था ऍप्लिकेबल आहे की ज्याच्यामध्ये काही लोक ही इतर लोकांपेक्षा इन्फिरियर अशा प्रकारचे नागरिक आहेत. आणि जर तशा प्रकारची विषमता अस्तित्वात असेल तर the promise of 1949 constitution almost stands in a way under threat for a simple reason, because the first most important prerequisite of a full functioning parliamentary democracy is a sense of equality between the people who constitute the demos. So ज्याला कशाला डेमॉस असं म्हणतात, ज्याला कशाला जन असं म्हणतात, तर त्यांच्यामध्ये जर एक सेन्स ऑफ इक्वॅलिटी नसेल, त्यांच्यामध्ये जर एक सेन्स ऑफ समता नसेल तर political democracy is pointless. It doesn't make sense. It can be very easily perverted.
And that's the most important threat that we possibly are facing and are possibly unaware of. And that's where George Floyd movement differs in the United States. की आपण आफ्रिकन अमेरिकन नसताना देखील हजारो श्वेतवर्णीय, हजारो आफ्रिकन अमेरिकन नसलेल्या अमेरिकन्सनी रस्त्यावरती उतरून ज्या पद्धतीने आफ्रिकन अमेरिकन्सच्या बरोबरीने संघर्ष करण्याची तयारी दाखवली, आता त्यांनी ती तयारी पूर्वी पण दाखवली आणि त्यांनी ती तयारी आज पण दाखवली. द प्रॉमिस ऑफ डेमोक्रेसी एक्झिस्ट इन दॅट केस. आणि ज्या पद्धतीने आपण आपल्या केसमध्ये अरे 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 बिचारे किती वाईट ना की त्यांना एवढा लांब जायला लागतंय, अशा प्रकारच्या आणि अशा आविर्भावातल्या प्रतिक्रिया ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत द्यायला लागलो आणि मग शोधायला लागलो की आपला जॉर्ज फ्लॉयड कुठे दिसतोय का. तर आय बिलीव्ह की प्रॉमिस ऑफ डेमोक्रेसी स्टँड्स थ्रेटन्ड. सो that's one most important thing that we have to take into consideration की सिटिझनशिप नावाची जी गोष्ट आहे हिच्या बाबतीत एक्झॅक्टली काय घडतंय. दुसरा एक जो सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो इज आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे, दिस हॅज हॅपन्ड इन 2020. 2021 मध्ये ज्या 1991च्या उदारमतवादी आर्थिक सुधारणा सुरू झाल्या भारतात त्याला 30 वर्ष पूर्ण होणार. तो त्याच्या पूर्वसंध्येला ही गोष्ट घडणं हेही काही वाईट नाही इन टर्म्स ऑफ us trying to make sense of the fact की what exactly is it that these economic reforms have achieved. सो गेल्या 30 वर्षामध्ये ह्या आर्थिक सुधारणा ज्या घडल्या खूप आकडेवारी सांगितली ते की अर्थकारणाच्या वाढीचा दर काय आहे, किती कोट्यांमध्ये लोक ही गरिबी आणि दारिद्र्यातनं बाहेर काढली गेलेली आहेत. आणि तरी जर असं घडत असेल, anecdotal evidence suggests in a number of cases की the reason why most of these people moved out, especially in lockdown 2, lockdown 3, is because they ran out of savings. की त्याकडे जेवढे काही पैसे होते, त्यांची जी काही बचत होती त्यांच्या वेतनातून झालेली, ती एका स्टेजच्या नंतर संपली, ती एका स्टेजच्या नंतर पुरेनाशी झाली. आणि असं जाणवायला लागलं की एका स्टेजच्या नंतर आता हे जर अजून असंच चालू राहणार असेल तर आपला टीका याच्यात लागू शकत नाही. आणि दॅट्स द पॉइंट ॲट विच दे डिसाइड की वी हॅव गॉट टू वॉक आउट. की कमीत कमी, आणि हे त्यांना कळतंय, म्हणजे अनेक जणांना हे खूप चांगलं कळतंय की कदाचित हा जो काही वॉक अवेचा प्रकार सुरू झालेला आहे की आपण हे चालत जाणं जे अंगीकारलेलं आहे ते कदाचित इप्सित साध्यापर्यंत पोहोचणार नाही, कदाचित आपण तिथं पोहोचणार नाहीये. सो दे आर लाईक क्लिअर अबाउट इट की आपल्याला रोगराईने मारायचं नाहीये, आपल्याला उपाशी मारायचं नाहीये, कमीत कमी घरी पोहोचण्याच्या प्रयत्नात मेलं तरी चालेल पण आपल्याला हिथं राहायचं नाहीये. सो देयर इज अ डीप सेन्स ऑफ इनसिक्युरिटी. There's a deep sense of, and that goes well with that first point of citizenship. If there is one class of citizens who feel safe and secure in their homes during the lockdown, and there's one class of citizens that feels insecure, then possibly there's a problem with the way in which we are looking at citizenship in this country. So saving संपत आलेले, पैसे उरलेले नाहीयेत, हे अजून जास्त काळासाठी टिकणार, ते चालू राहण्या इतके पैसे आपल्याकडे नाहीयेत. अनेक लोकांना त्यांच्या नोकऱ्यांवरनं काढून टाकण्यात आलेले, अनेक लोकांचे वेतन जे आहे ते त्यांना देण्यात आलेलं नाहीये, त्यांना सांगितलेलं आहे की त्यांना कदाचित ते वेतन कधी मिळणार पण नाहीये. सो अशा स्थितीमध्ये जी गहिरी होत असलेली अनिश्चितता आहे, जगण्याची जी काय अनिश्चितता आहे, त्या अनिश्चिततेमध्ये घेतला गेलेला निर्णय की नाही बाबा आपल्याला याच्यातनं बाहेर पडायचं आणि आपल्याला निघून जायचं. आता ही अनिश्चितता काय येते याचा जर विचार एका अर्थाने केला तर हे जे गेले 30 वर्षांचे इकॉनॉमिक रिफॉर्म्स आहेत, या ज्या काही आर्थिक सुधारणा आहेत, या आर्थिक सुधारणांनी या लोकांना त्या पातळीवरती वेतन असेल, रोजगार असेल, शाश्वत केलेलंच नाहीये की वी हॅव अ स्टेक इन दिस इकॉनॉमी, की आपला काहीतरी ह्या अर्थकारणामध्ये वाटा आहे, आपला काहीतरी या अर्थकारणामध्ये भाग आहे, संभाग आहे, असं त्यांना कुठल्याच पातळीवरती वाटत नाही, असं त्यांना कुठल्याच पातळीवरती आश्वस्त केलं गेलेलं नाहीये. सोशल सिक्युरिटी नावाची कुठलीच गोष्ट आपल्याकडे उपलब्ध नाहीये. त्याच्यामुळे जे अनेक पाश्चिमात्य देशात, जपानला असेल, तायवान, चायनाच्या केसमध्ये असेल, जिथे लॉकडाऊन्स केले गेले, पण जे लॉकडाऊन्स केले गेल्याच्या नंतर शासन तिथं उपलब्ध होतं टू सी टू इट की द बेसिक्स ऑफ लाईफ वुड बी फुलफिल्ड. सो इट सीम्स इन आवर केस
there's absolutely nothing. We were just told. So in a way, this is a one way communication वाला system आहे की ज्याच्यामध्ये we as the people of India are supposed to obey the government of India without no concomitant responsibility on the part of the government of India. So, and that's the reason why I'm saying that there's a perversion as far as the 1949 Constitution's promise is concerned. की शासन आपल्याला सांगू शकतं की हो आता तुम्ही हे असं केलं पाहिजे, अशी आमची मागणी आणि इच्छा आहे, तुम्ही याच्या बाबतीत अशा पद्धतीने वागलं पाहिजे अशी आमची मागणी आणि इच्छा आहे, आणि आम्ही तुम्हाला कुठल्याही लेवलला उलट्या पद्धतीने जबाबदार नाहीये. सो सोशल सिक्युरिटी उपलब्ध नाहीये, सेव्हिंग्स इतके लो आहेत कि these people cannot even survive 2 to 3 months on the basis of their savings. That's the quality of jobs and occupations that they are involved in, and yet they are keen on doing these jobs as compared to whatever is available back at home in their rural settings. That should give you some sort of an idea in terms of 91 नंतर या देशामध्ये गेली 30 वर्ष घडले तर एक्झॅक्टली काय घडलेले. सो कुठे ना कुठेतरी जर एक ड्युरेबल असा एंड टू पॉवर्टी होत नसेल तर I believe these economic reforms have massively failed. We have got to, of course, ask a lot of questions in terms of what were these reforms exactly aiming at. म्हणजे एका वेगळ्या अर्थाने खूप मोठी डिबेट होऊ शकते आणि व्हायला पाहिजे खरं तर की या रिफॉर्म्सने एक्झॅक्टली काय साध्य केलं, हे रिफॉर्म्स कंडक्ट कुणी केले, याचे फायदे मिळाले तर कुणाला मिळाले, आणि याच्यातनं जी लोक दुर्लक्षित राहिली, जी लोक मार्जिनलाइज राहिली, त्यांनी एक्झॅक्टली या रिफॉर्म्सला कॉन्ट्रीब्युशन दिलं तर काय पद्धतीने दिलं. म्हणजे इन वन वे the very way in which things can't go back to normal under lockdown 1, wherein they have permitted a limited amount of manufacturing, a limited amount of stuff, clearly shows you to what extent was reformed India dependent on the labors of unreformed India. म्हणजे हे जे स्थलांतरित श्रमिक आहेत यांच्या कष्टांवरती, यांच्या श्रमांवरती जो मेट्रोपॉलिटन भारत अस्तित्वात आला गेल्या 30 वर्षांमध्ये, दिल्ली असेल, गुडगाव असेल, नोएडा असेल, पुणे असेल, मुंबई असेल, बँगलोर असेल, हैदराबाद असेल, तर सुरत, इंदौर, अहमदाबाद, ऑल ऑफ देम. सो एक्झॅक्टली कुणाच्या श्रमांवरती आधारित आहेत. You feel bad about all of this. Did they attain that level of prosperity by denying these people their due share as far as their wages and livelihoods are concerned? So it almost leaves you with those types of creeping questions. पण जर 30 वर्षानंतर 3 महिने तगण्या इतपत सेव्हिंग्स जवळजवळ 5 कोटी श्रमिकांकडे नसतील, तर I believe की there is something that is profoundly wrong with the economy itself. The way in which the economy, आणि त्याच्यावर सगळ्यात मोठी कड म्हणजे भारतातल्या अनेक राज्य सरकारांनी लॉकडाऊन 2, लॉकडाऊन 3 नंतर आपापल्या राज्यांमधले जे श्रमिकांच्या बाबतीतले कायदे आहेत ते शिथिल करण्याला सुरुवात केली, किंवा आपल्याला हे कायदे शिथिल करायचे आहेत सो दॅट यांचे कामाचे तास वाढवले जातील, यांना मिळणारं वेतन कमी केलं जाईल, यांना कुठल्याही पद्धतीने संघटित होता येणार नाही. We should always understand that what exactly is the game which is afoot in this case. So in most of the cases in the West, it's a classic example in the last 30 years की जिथं म्हणून श्रमिकांची संघटना मोडीत निघालेली आहेत, तिथं एका स्टेजच्या नंतर मध्यमवर्गीयांची वेतन देखील अशोर्ड होऊ शकत नाहीत, अशा प्रकारची स्थिती युनायटेड स्टेट्स, युरोपच्या अनेक देशांमध्ये ऑलरेडी अस्तित्वात आलेली आहे. आणि असं असताना देखील अत्यंत अट्टाहासाने वी आर वॉकिंग द सेम रूट डाऊन द लाईन. सो द सेकंड बिग क्वेश्चन दॅट वी हॅव गॉट टू आस्क आवरसेल्व्स इज if a couple of million people after having had worked all their lives, ह्याच्यातले अनेक श्रमिक जे आहेत हे वयाच्या 14व्या वर्षी, वयाच्या 15व्या वर्षांपासून काम करतात. सो आज जवळजवळ जर गेली 20 वर्ष 30 वर्ष काम केल्याच्या नंतर 3 महिने आपण तगू शकू अशा प्रकारच्या स्थितीत एवढं जर आपल्याकडं सेव्हिंग्स नसतील, होऊ शकत नसतील, तर रोजगाराचं स्वरूप हे किती अस्थायी आहे
दिलं गेलेलं वेतन हे किती न्यूनतम आणि त्याच्याही पेक्षा कदाचित कमी आहे, या सगळ्या गोष्टींचा एका अर्थाने विचार करणं गरजेचं आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्याचा विचार करणं गरजेचं आहे is have we failed them as a society in terms of the fact that for the last 30 years there was a lot of give and take in terms of our idea of India. भारताची आपली संकल्पना काय आहे, एस्पेशली आयडिया ऑफ इंडियाच्या अनुषंगाने जी वेगवेगळ्या प्रकारची मध्यमवर्गीय डिबेट्स डिस्कोर्सेस चालू राहतात. There was a certain inflection of this idea of caste, there was a certain inflection of this idea of gender, a certain inflection of religion, and in recent times obviously of sexuality. But in all of this, did levels of income or class become marginalized? Did they get subsumed into something, or were they completely and plainly neglected? So कुठेतरी ज्याला आपण ह्या सगळ्या जाणीवा यांच्या बाबत बोलतो, जातीच्या असतील, धर्माच्या अनुषंगाने असतील, लैंगिकतेच्या अनुषंगाने असतील, लिंगभावाच्या अनुषंगाने असतील, त्यावेळेला ज्या वर्गीय जाणीवांच्या अनुषंगाने जे काही 1 पर्यंत होत होतं, अर्थात त्याच्यातनं निघालं काही नाही ती गोष्ट निराळी, पण जे कमीत कमी ऍट द लेवल ऑफ डिस्कोर्स अस्तित्वात होतं, तो has it gone marginalized? Has it been eliminated in some form or the other? Is also a question which really needs to be foregrounded. How have we failed these people as a society? And of course, in that larger context, the most important question that we need to ask is how does urban, metropolitan, middle class India look at the very idea of work and labor? So, lockdown जाहीर झाल्याच्या नंतर बघा आम्ही आमच्या घरी कसं अन्न शिजवतोय, बघा आम्ही आमच्या घरी कशी साफसफाई करतोय आणि कसं आपण काहीतरी हटके करतोय, अशा प्रकारचं जे एक अत्यंत विकृत गोष्टी सुरू झाल्या की आज मी काहीतरी शिजवलं, आज मी काहीतरी घरात कामच केलं, आज कसं मी घरात काम करून आय एम डुईंग माय ऑनलाईन वर्क फ्रॉम होम सॉर्ट ऑफ थिंग. So in that sort of thing, what's called as work and labor, how have we been perspectivizing on it? How have we looking at it? Have we been neglecting it? Have we been not considering it? Have we been foregrounding a wrong, very fancy idea of work in exchange for something that is genuine hard work and labor which sustains all of us collectively? So that's the other big thing that we really need to be thinking about. की हे अशा सगळ्या पद्धतीने त्याच्याबद्दल बोलत असताना आपण एक समष्टी म्हणून ज्या गोष्टी, ज्या प्रकारचे श्रम आपल्याला टिकवून ठेवतायत, आपल्याला समाज म्हणून, आपल्याला काय त्याला आपण म्हणतो अर्बन स्पेसेस म्हणून, महानगरी अवकाश म्हणून ज्या गोष्टी टिकवून ठेवतायत, सो आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय का, आपण त्याच्याकडे बघण्याला नकार देतोय का? There's also that other big thing that we really need to be thinking about. But I believe that as a society we have failed them. There are multiple overlaps. So the poor in India are also mostly the formerly untouchables, that's Dalits, that's minorities, that's people from other states and regions, that's people speaking different languages. So who constitutes the poor? Well, it's all of these types of people who constitute the poor, who have been pushed into this life of hard work and servitude. अपेक्षा अशी आहे की कदाचित हे परत जसं पूर्वी होतं तसं होणार नाही, पण कदाचित ही अपेक्षा फोल पण ठरणार फॉर अ सिम्पल रिझन. कारण एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे वेळोवेळी दाखवण्यात आलेलं आहे की जर एखादी व्यक्ती महानगरीय भारतामध्ये आपण ज्या गावातनं किंवा छोट्या एरियातनं येतो त्याच्यापेक्षा तिप्पट कमवत असेल तर कदाचित ती अपेक्षा कधी पूर्णच होणार नाहीये. सो ऑफकोर्स मतलब असं काही याच्यामध्ये वाईट वाटून घेण्याचं कारण नाहीये की हे नव्या भारतामध्ये झालेलं एका अर्थाचं कट कारस्थान किंवा तत्सम काहीतरी आहे, पण नॉट बॅड की नवा भारत उदयाला आल्याच्या 6 वर्षाच्या नंतर आपल्याला हे बघायला मिळालं की आपण फॉर ऑल सेड अँड डन एक अत्यंत गरीब, अत्यंत I don't think we should be calling it विकसनशील at all. कदाचित आपण खूप मागास देश आहोत.
म्हणजे बऱ्याच देशांमध्ये when they announced the lockdown, they also saw to it that public transportation services would stay open for some period of time so that people can go back to the places that they have come from. And we didn't even extend that courtesy to fellow citizens. So त्या केसमध्ये आपण कदाचित खूपच गरीब आहोत, खूपच मागास आहोत. कदाचित आपल्याला आपल्यासारख्या नसलेल्या इतर कुठल्याही व्यक्तीबाबत कसल्याही प्रकारची सहवेदना निर्माण होऊ शकेल याची शक्यताच नाहीये, कारण आपण त्या पद्धतीने घडलेलोच नाही आहोत. And possibly there is practically everything wrong with the way in which the economy, most importantly, has been conducted for the last 30 years. And कारण असं घडूच शकत नाही की एक उदारमतवादी भांडवली अर्थव्यवस्था ही अशा लेवलला जाऊन लोकांना कम्प्लिटली एका अर्थाने नागवू शकते, ती त्यांना एका अर्थाने इतक्या विपन्नतेला घेऊन जाऊ शकते. सो हे असं नाही घडत. हे जर घडत असेल तर कदाचित व्हॉट हॅज बीन हॅपनिंग इन द लास्ट 30 years इज समथिंग व्हेरी व्हेरी डिफरंट, अँड वी नीड टू बी अंडरस्टँडिंग दॅट ki there is a very strong possibility that there's something completely different which is at play for the last 30 years. So I don't know, but for me माझ्या डोक्यात या ज्या 3-4 गोष्टी होत्या, त्या 3-4 गोष्टी मांडणं माझ्या गरजेचं होतं. त्याच्यासाठी I use this. There are so many other things which are at the back of my mind, but then I think I'll stop for now. And I'll open this up for all sorts of questions, debates, discussions, and everything. Thank you. That's all that I can say as of now. Thank you. ओके सर, थँक्यू. सर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये काही प्रश्न बघू शकताय? हो, I can see them. Am I supposed to answer all of them? I mean, you decide. You take a comment. पहिला जो आहे तो गेल्या 70 वर्षात कामगारांना न्याय मिळाला नाही, हे जरा विस्ताराने सांगू शकाल काय? माझं म्हणणं असं आहे की साधी गोष्ट आहे की जर 70 वर्षाच्या नंतर आपण काम करतोय अशी जर आपल्याबाबतची जाणीव असेल आणि त्याच्यानंतर आपल्याकडं जर 3 महिने पुरल इतके सेव्हिंग्जच नसतील, माझ्या वेतनाने जर माझ्यासाठी तेवढा प्रकारचा अवकाशच निर्माण केला नसेल, तर कदाचित माझ्यावरती अन्यायाच्या पलीकडेही काहीतरी भीषण झालंय असं माझं म्हणणं आहे. म्हणजे 70 वर्षात कामगारांना न्याय मिळाला नाही, कदाचित त्याच्याही पलीकडे काहीतरी भीषण घडलेलं आहे. की वी नीड टू बी आस्किंग दिस क्वेश्चन इन दॅट प्युअरली ओल्ड सेन्स. आर वी ट्रीटिंग दीज पीपल ॲज वर्कर्स, आर वी ट्रीटिंग दीज पीपल ॲज स्लेव्स? सो आय बिलीव्ह वी नीड टू बी आस्किंग दिस क्वेश्चन व्हेरी सिग्निफिकंटली की आपण त्यांना कामगार म्हणून वागवतोय की आपण त्यांना गुलाम म्हणून वागवतोय. सो आय डोंट सी की माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की कामगार काम केल्याच्या नंतर त्याला त्याच्या बदल्यामध्ये वेतन मिळतं. आता हे जर वेतन त्याचा उदरनिर्वाह काही काळासाठी करून देण्या इतपत नसल तर कदाचित त्याची खूप मोठी फसवणूक करण्यात आलेली आहे. सो इज बीन चीटेड ऑफ एव्हरीथिंग. द सेकंड वन इज, Acha, that is your question, na? Bharat, I don't know what this is all about. Okay. Not only migrants, but farmers have also been exploited incessantly and shamelessly, not only by the government, but the middle class mentality too. In this lockdown, they also suffered most as they had to destroy their ripe crops without being harvested. So they have also been treated as second-rate citizens. Agreed, I'm not denying this. पण एक छोटी गोष्ट काय आहे की जो शेतकरी आहे त्याच्याकडे मिनिमम कमीत कमी अशी तरी स्थिती होती की बाबा हे बरोबर आहे की शेतात उभं असलेलं पीक ऐन काढणीच्या वेळेला, ऐन कापणीच्या बाजारात नेऊन विकण्याच्या वेळेला लॉकडाऊन आला, त्याच्यामुळे त्याचं नुकसान झालं, पण कमीत कमी त्याचा खाण्यासाठी तरी काहीतरी होतं ना. म्हणजे ज्याला जो कामगार आहे मुंबईत असेल, गुडगाव नोएडामध्ये असेल की जो चालत ह्या गोष्टीचा विचार करतोय की जाऊ दे मला 1500 किलोमीटर चालत जायला लागलं तरी चालेल पण मी माझ्या घरला जाईल, तर त्याची परिस्थिती हा जो शेतकरी आहे की ज्याला त्याच्या शेतातलं उभं पीक हे संपून टाकायला लागतंय, या माणसाची परिस्थिती त्याच्याही पेक्षा भीषण आहे ना. सो शेतकऱ्यांच्या बाबतीत तर हा प्रश्न आहेच आहे, त्याच्या बाबतीत तर काहीच कसल्याच प्रकारचा डाऊट नाहीये. Nobody is saying that farmers were not treated well. Farmers have been treated in the worst condition possible.
I don't know, but I have this idea that the last 6 years, as far as the functioning of the Indian economy is concerned, is almost similar to the way in which the last 30 have been. की गेले 30 वर्ष सत्तेत कुठलाही पक्ष असो, मला याच्यात कुणाची नावं घ्यायची नाहीये, कारण आता याच्यात कुणाची नावं घेण्यासारखं काहीच उरलेलं नाही. त्यांच्या लेखी सत्ता चालवण्याचा अर्थच हा आहे की आपण जी लोक आपल्याला मत देऊन हितसत्तेत बसवतात त्या लोकांना आपण किती जास्तीत जास्त पद्धतीने आपल्यावरती अवलंबून राहायला मजबूर करू शकतो. म्हणजे आपण जास्तीत जास्त किती त्यांना विपन्न करू शकतो, जास्तीत जास्त त्यांना किती देशोधडीला लावू शकतो की ज्याच्यामुळे ते आपलं अवलंबून होतील, ज्याच्यामुळे ते आपल्याला मत देतील, ज्याच्यामुळे ते आपल्या सगळ्या प्रकारच्या थिल्लरपणामध्ये त्यांना समाधान वाटते, अशा प्रकारच्या गोष्टी ते करू शकतील. सो हे गेली 30 वर्ष चाललेले आहे. गेले 6 वर्ष त्याच्यावरून त्याला एक वेगळ्या प्रकारचा वेग आहे, त्याला एक वेगळ्या प्रकारचं काय त्याला आपण म्हणतो ऑब्जेक्टिव्ह आहे, ती निराळी गोष्ट झाली. पण गेले 30 वर्ष हेच घडतंय. त्याच्यामुळे शेतकरी किंवा हे जे आहे त्याच्या बाबतीत मला नाही वाटत की आपण अशा पद्धतीने भेद करून काही बोलू शकतो की बाबा हे त्यांना वेगळं ठरवतात आणि यांना वेगळं ठरवतात. एव्हरीबडी इज अ सेकंड क्लास सिटीजन इन दिस कंट्री. If you are not in power or if you are not connected with those who are in power, we all are second class citizens. Okay, so I don't know why is this saying that my battery is running low. Just wait, sir. Okay, you carry on. Okay, how are the migrants suffering due to government decisions? The first part of the suffering began because of government decisions. So migrants are suffering because the government refuses to understand and accept that there are people who are in such situations that they can suffer because of its decisions. म्हणजे शासन जिथं या गोष्टीचा विचारच करायला मागत नाहीये की बाबा या देशामध्ये अशी लोक असू शकतील की ज्या लोकांवरती आपण अशा प्रकारचा निर्णय तडकाफडकी घेतल्याच्या नंतर की आता पुढच्या 4 तासामध्ये देश बंद केला जाणार, तो अशा प्रकारचा निर्णय घेतल्याच्या नंतर या देशामध्ये अशी लोक असू शकतील की ज्यांच्यावरती या निर्णयाचा विपरीत अशा प्रकारचा परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारची लोक असू शकतील की ज्यांच्यावरती या निर्णयाचा अत्यंत धोकादायक अशा प्रकारचा परिणाम होऊ शकतो. म्हणजे 500 पीपल हू लॉस्ट देअर लाईव्हज. तर त्या केसमध्ये जिथं शासन त्यांना कन्सिडरच करायला तयार नाहीये तिथं दोज पीपल आर गोइंग टू सफर ना. व्हॉट एल्स इज गोइंग टू हॅपन विथ देम. म्हणजे ती लोक सफर नाही करणार तर अजून काय होणार. So that's one thing that we have got to understand. The government refusing to accept that there are people who would get affected by government decisions adversely. म्हणजे ज्याला आपण 360 डिग्री अनालायझिंग म्हणतो की आपण शासन निर्णय घेत असताना या निर्णयाचं परिणाम वेगवेगळ्या लोकांवरती कसे होणार याच्या प्रकारचं ज्याला आपण एक प्लॅनिंग, अर्थात प्लॅनिंग कमिशन मोडीत काढलं त्याच्यामुळे आता प्लॅनिंग नावाचा शब्द वापरण्यात काहीच अर्थ नाही. लॉट ऑफ पीपल हॅव बीन युजिंग दिस वर्ड दॅट द लॉकडाऊन इन इंडिया वॉज नॉट प्लॅन्ड. वेल, नथिंग इज प्लॅन्ड फॉर द लास्ट 6 years फॉर अ सिम्पल रिझन बिकॉज देयर इज नो प्लॅनिंग कमिशन. सो प्लॅनिंग आम्ही प्लॅनिंग करून काही करतच नाही, आम्ही तुम्हाला पूर्वीच सांगून टाकलेलं आहे. मग त्याच्यात आम्ही प्लॅनिंग कमिशनच मोडीत काढल्याच्या नंतर प्लॅनिंग नावाच्या गोष्टीवरती आमचा विश्वास नसल्या कारणाने जे काही आहे ते अनप्लॅन्डच आहे आणि त्याची जी काही किंमत चुकवावी लागणार आहे ती ज्यांना चुकवावी लागणार आहे त्यांना चुकवावी लागणार आहे. So a government which behaves and believes in these, that's the reason why I'm saying that they no longer look like people who have been voted by us, people who have emerged out of us. When in democracy, a government emerges out of the people who have voted for it. It doesn't seem to be so. So I don't know. This sounds very, very dangerous. It sounds absolutely dangerous in terms of the way in which we are living in this country. Okay. पर्यायी विकास नीतीविषयी का बोलत नाही. पर्यायी विकास नीतीविषयी बोलायला हरकत नाहीये, पण प्रॉब्लेम असा आहे की पर्यायी विकास नीतीचा गेल्या 30 वर्षातला जो अनुभव आहे की जेव्हा जेव्हा आपण पर्यायी विकास नीतीबद्दल बोलतो तेव्हा तेव्हा अस्तित्वात असलेल्या राजकीय आणि आर्थिक सत्ता त्याच्यात त्यांना जे जे काही म्हणून सुलभ सोपं आणि असं जरा चमकू वाटेल अशा प्रकारच्या गोष्टी ते अडॉप्ट करतात आणि तो जो एक अखंड विकास नीती नावाचा प्रकार आहे त्याला कुठेतरी मोडीत काढतात.
सो पर्यायी विकास नीतीबद्दल बोलणं आताच्या घडीला माझं असं म्हणणं आहे की एका अर्थाने विफल होत गेलेलं आहे, कारण वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यातल्या गोष्टी ते उचलून धरतात की बाबा हो हे आहे त्याला ते त्याच्या पद्धतीने आपल्या सोयीसाठी आपल्या फायद्यासाठी अंगीकारतात. आणि एक एक व्यापक ज्याला आपण विकास नीती असं म्हणतो, ज्याचे वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्शन्स अँड पॉइंट्स आहेत, तर त्याच्याबाबत ते काहीच करत नाही. सो म्हणून आय डोंट नो की आणि पर्यायी विकास नीतीबद्दल आपण बोलणार कुणाशी, हा संवाद कुणाशी चालू ठेवायचा. पर्यायी विकास नीती ही त्या देशांमध्ये घडू शकते की ज्या देशांमध्ये काहीतरी प्रमाणामध्ये जे जगण्या मरण्याचे ज्याला आपण बेसिक्स ऑफ लाईफचे प्रश्न असं म्हणतो, त्याचं काहीतरी उत्तर शोधलं गेलेलं आहे. म्हणजे उत्तर अंमलात आणलंय असं नाही, पण कमीत कमी काहीतरी उत्तर शोधलं गेलेलं आहे. पण जिथे ते घडलेलंच नाहीये त्या देशामध्ये जिथे रोजच्या जगण्या मारण्याचेच प्रश्न हे प्रामुख्याने समोर येतात, तर तसं असताना पर्यायी विकास नीतीवरती आपण एक्झॅक्टली कशा पद्धतीने बोलणार, काय बोलणार. आणि पर्यायी विकास नीतीचे देखील त्याच्या बाबतचे जे काही इश्यूज आहेत, त्याचे जे काही स्वतःचे असे काही प्रॉब्लेम्स आहेत, तर त्या प्रॉब्लेम्स बद्दल देखील इश्यूज क्रिएट झालेले आहेत. म्हणजे ज्याला कशाला ग्रीन मुव्हमेंट युरोपमध्ये म्हणतात, त्या काय पद्धतीने रेसिस्ट आहेत, त्या काय पद्धतीने there was a time after 1992, especially after the coming in of the Rio Summit, की ज्याला इकोलॉजिझम एक अशा प्रकारची पॉझिटिव्ह व्हॅल्यू म्हणून बघितलं जात होतं की ज्याच्यामुळे हे जे काही अव्यात आणि अनियंत्रित अशा प्रकारचं भांडवली अर्थकारण सुरू झालेलं आहे 91 पासूनचं, त्याला कुठेतरी एक लगाम बसेल. पण नाव when we are in 2020, when we look back at most of these pioneering countries as far as environmental green politics ज्याला म्हटलं जायचं, की राजकीय पक्ष जे जाऊन मतदारांकडनं मत मागायचे ह्या बेसिसवरती की आमचा एक निव्वळ पर्यावरण आणि स्थायी विकासाचा कार्यक्रम आहे. सो या लोकांच्या बाबतीत हा जो प्रश्न निर्माण व्हायला लागला की वी आर एसेन्शियली टॉकिंग अबाउट समथिंग विच इज नाव बिकमिंग रेसिस्ट. सो आय डोंट नो, मतलब देर आर मल्टिपल इश्यूज ऍज फार एज पर्यायी विकास नीती इज कन्सर्न. आणि प्रश्न आहे, म्हणजे त्याच्याबद्दल कसलाच प्रश्न नाहीये की बोलायला पाहिजे, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तिथं तोच आहे की बोलल्याच्या नंतर त्याला कोण काय पद्धतीने उचलून धरतंय, त्याच्यातल्या कुठल्या गोष्टी या अंगीकारल्या जात आहेत आणि एक व्यापक जो कार्यक्रम आहे तो काय पद्धतीने मोडीत काढला जातो. सो दॅट्स द ओनली प्रॉब्लेम विच आय हॅव ॲट माय एंड. बरं, द नेक्स्ट क्वेश्चन इज भारत आणि इंडिया यांच्यातील दरी एलपीजी नंतर वाढताना दिसत आहे, याला केंद्रात विकासाचं मॉडेल कितपत कारणीभूत. पूर्णतः भारत आणि इंडिया यांच्यातील विकास दरी एलपीजी नंतर वाढताना दिसत आहे, याला संपूर्णतः केंद्र सरकारने अंगीकारलेलं विकासाचं मॉडेल कारणीभूत आहे, दुसरं काहीही कारणीभूत नाही. ओके. Why did we fail to implement the Interstate Migrants Workmen Act of 1979? Well, the act was implemented post 1979 till almost 1990. ऍक्टचा प्रॉब्लेम असा झाला की 1990 ला ज्या वेळेला भारताने एलपीजीची हे इकॉनॉमिक मॉडेल अडॉप्ट केलं, तर त्याच्यानंतर त्यांचा प्रश्न असा निर्माण झाला की 79चा इंटरस्टेट वर्कमेन्स ऍक्ट जो आहे, इट्स बिकमिंग अ सॉर्ट ऑफ हिंड्रन्स. तो एक प्रकारे आडसर बनतोय. आणि म्हणून मग त्यांनी असं केलं की त्यांनी त्याला एका अर्थाने रद्द न करता त्याचं त्याला एका अर्थाने त्यांनी निष्क्रिय केलं. So what they did is they did not abolish it. They merely saw to it that it will become ineffectual. So, and of course there was that promise, I believe that you will take this factor into consideration. In 1991 मध्ये we were sold a promise saying की बाबा state नी conduct केलेली economy ही एका अर्थाने fail गेलेली आहे, म्हणून we need a new economic model, आणि म्हणून let's give some time to this economic model to work itself. And now we have started realizing, well, this model has also possibly failed us horribly. Okay, so what they did is they very conveniently ineffectualized the law rather than abolished it. Are these all the features of a dictatorship? I don't know. I don't want to use that word. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की डिक्टेटोरियल टेंडन्सीज असलेली आणि डिक्टेटोरियल पद्धतीने सत्तेचा अंगीकार आणि सत्तेची अंमलबजावणी करू इच्छिणारी असलेली जी काही राजकीय मंडळी आहे,
पोस्ट 1990s I have understood one thing for sure, की आपण असं पब्लिकली करून चालत नाही, की असं आपण पब्लिकली बोलून चालत नाही. आपल्याला ऍट द अदर एंड ऍज पीपल वी हॅव टू स्टार्ट अंडरस्टँडिंग अँड अनलाइजिंग दिस, की वेअर इज दिस मूव्हिंग? इज इट बिकमिंग अ डिक्टेटरशिप? I don't know. I don't want to jut my head out and say that this is going to become a dictatorship. My simple problem is it's no longer resembling the democracy that we were promised in 1949. सो 1949 ला ज्यावेळेला आपण राज्यघटना अंगीकारली त्यावेळेला आपल्याला लोकशाहीचं जे जे काही इप्सित साध्य करायचं होतं हे तसं दिसत नाहीये. माझी सगळ्यात महत्वाची जी आताच्या घडीची कन्सर्न आहे की दिस इज नो लॉंगर दॅट. Is this a dictatorship? Well, in the Indian case, it's never going to be. We know that for sure. If Indira Gandhi couldn't do that, to believe that somebody else who is not even half as talented as it would end up doing something like that, it's like a joke all by itself. The woman had charisma, the woman had brains, the woman had massive national following, the woman did win wars. So with all of that, if she couldn't do that, to believe that somebody who is not even a fraction as talented as that, I don't know. This is definitely not that. So in India, we need not be worried about it. In India, what we have got to be continuously worried and vigilant about is a certain sort of an idea of minimizing democracy, reducing democracy which is being used to favor those in power at the cost of those who have voted them into power. So that is the most important thing that we need to be worried about. So माझं म्हणणं आहे की हे डिक्टेटरशिप भारतात तरी होणं शक्य नाहीये. पण आपल्याला सगळ्यात महत्वाची काळजी जी असायला पाहिजे as people, as a people of India in whose name this constitution has been installed, about something which says that is it regressing? If it is regressing, then we are definitely worried. Okay. Bharat has said, how am I supposed to deal with this? Bharat privately का मतलब क्या है ये? There are just 2 comments on the Facebook that I've just put it here. Okay. Should I vocalize it? Should I speak about it? I mean, if you feel so. Okay. कोरोना जागतिक षड्यंत्र आहे का? असल्यास त्यामागील जागतिक राजकारणाचे पडसाद कशा प्रकारे पुढील काळातून दिसून येतील? नाही म्हणजे आय डोंट नो. जागतिक षड्यंत्र म्हणजे ज्याला आपण असं म्हणू की जागतिक षड्यंत्र आहे त्याला ते कुणाच्या विरुद्ध आहे हे पण आपल्याला क्लिअर असलं पाहिजे ना. म्हणजे मी फक्त असं नाही म्हणू शकत की जागतिक षड्यंत्र आहे तर कुणाच्या विरुद्ध आहे. जर चायनामध्ये देखील लोक मेली असतील, जर चायनामध्ये देखील लोक इन्फेक्ट होत असतील, जर चायनामध्ये देखील लॉकडाऊननी चायनीज अर्थकारणाचं नुकसान होत असेल, म्हणजे चायनाचा Q1चा ग्रोथ रिपोर्ट जो आहे जो पीपल्स बँकनी नुकताच पब्लिश केलेला आहे शोज दॅट द फर्स्ट क्वार्टर हॅज एंडेड इन नेगेटिव्ह. सो जर तसं होत असेल तर षड्यंत्र कुणाच्या विरुद्ध आहे? सो जोपर्यंत आपण ते बोलत नाही की बाबा जर हे षड्यंत्र असेल तर ते कुणाच्या विरुद्ध आहे तोपर्यंत मला नाही वाटत की हाऊ कॅन वी स्पीक अबाउट दिस बीइंग अ कॉन्स्पिरसी इन एनी वे. ओके. युरोप व अमेरिकेत आशियाई वंशीय लोकांवर उपचारात भेदभाव झाले अशा अनेक बातम्या आलेल्या आहेत. शिवाय अमेरिकेत बेरोजगारी भत्त्यात आशियाई वंशीयांना नगण्य स्थान होतं. बहुतेक लोक आपल्या मायदेशात निघून गेल्याने त्यांना नुकसान भरपाई म्हणजे ते विविध भत्त्यांपासून वंचित झालेले आहेत. पण जे आता हा जो प्रकार आहे की बाबा त्यांच्यावरती देखील भेदभाव झालेला आहे तर तो भेदभाव ह्या गोष्टीमुळे झालेला आहे की दे आर आयदर नॉट फुल सिटिझन्स, म्हणजे त्यांच्या सिटिझनशिपचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यांनी सिटिझनशिपचे जे सगळे क्लेम्स असतात ते क्लेम्स त्यांनी केलेले नसतील तर त्या केसमध्ये झालेला आहे. आय एम नॉट होल्डिंग अ ब्रीफ फॉर एनीवन. वी नो दॅट फॉर शुअर की युरोपियन्स आणि अमेरिकन्स हे काय लेवलपर्यंत रेसिस्ट असतात. आणि पण ऑफकोर्स म्हणजे दोन्ही केसेसमध्ये आफ्रिकन अमेरिकन्स आणि एशियन्स हे मोठ्या प्रमाणामध्ये या संसर्गामध्ये बळी पडलेले आहेत. त्यांच्यावरती ट्रीटमेंट चालू आहेत. ते मोठ्या प्रमाणामध्ये गरीब आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना खास करके अमेरिकेच्या केसमध्ये की जिथं ते तुम्ही किती इन्शुरन्स भरता याच्यावरती तुम्हाला काय प्रकारचे उपचार मिळणार हे अवलंबून असतात. तर त्या केसमध्ये त्यांची परिस्थिती खूपच वाईट आहे. एकंदरीत जगभरामध्ये तुम्ही कुठेही असा, तुम्ही जर ज्याला कशाला मायनॉरिटीज असं म्हणतात,
ज्याला कशाला मार्जिनलाइज्ड असं म्हणतात, की अल्पसंख्याक आहात, त्या समाजांमध्ये सीमांती आहात, तर त्या केसेसमध्ये तुम्ही गरीब आहात आणि त्या केसेसमध्ये या व्हायरसचा तुमच्यावरती विपरीत परिणाम होणार आहे. त्याचे उपचारांमध्ये तुमच्यासमोर अनेक प्रकारचे अडचण आणि अडथळे उभे राहणार आहेत. हे तर एकदमच स्पष्ट, म्हणजे त्याच्याबद्दल कसलंच आता कुणाचंच दुमत उरलेलं नाही. इट्स लाईक व्हेरी क्लिअर ऑल अक्रॉस द वर्ल्ड. countries which have a robust sense of social egalitarianism, की ज्या देशांमध्ये सामाजिक समतेचं एक खूप स्ट्रॉंग अशा प्रकारचं भान आहे, त्या देशांमध्ये आपण कोरोना विरुद्ध लढतोय म्हणजे आपण महाभारताचं युद्ध लढतोय अशी कुठल्याही प्रकारची जाणीव, अशी कुठल्याही प्रकारची भाषा वापरली जात नाही. त्या देशांमध्ये मृत्यूची संख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून पाहिलं असता जरी मोठी वाटली तरी देखील एकंदरीत जनसामान्यांमध्ये शासन जे करतेय त्याच्याबाबत विश्वास आहे. शासन जे करतेय त्याला एक सकारात्मक अशा प्रकारचा प्रतिसाद आहे आणि त्यांच्या केसेसमध्ये द फ्लॅटनिंग ऑफ द कर्व हॅज हॅपन्ड. पण जिथं जिथं म्हणून तुम्हाला हा प्रॉब्लेम जाणवतो की सामाजिक विषमता या प्रखर आहेत, या स्पष्ट जरी नसल्या, या दिसत जरी नसल्या, दृश्य जरी नसल्या, पण त्या प्रखर आहेत, तर त्या देशांमध्ये तुम्हाला अजूनही फ्लॅटनिंग ऑफ द कर्व होईल असं वाटत नाहीये. कधी होईल हे तुम्हाला समोर दिसत नाही आणि जाणवत पण नाहीये. सो आय बिलीव्ह देयर इज अ डिफरन्स बिटवीन द टू. येस, देयर आर नंबर ऑफ पीपल हु हॅव लेफ्ट अँड हु हॅव कम बॅक. पण अशा पद्धतीने खास करके दक्षिण आशियाई वंशाची लोक अमेरिका किंवा युरोपमधून परत येणं याचा एक अर्थ हा देखील आहे ना की दे हॅव द मीन्स ॲज वेल एज दे हॅव अ प्लेस टू कम बॅक टू. आणि आता हा प्रश्न अनेक लोकांनी विचारलेला होता भारताच्या बाबतीत की असं का घडलं की महानगरांमधनं तुम्ही युपी, बिहार, मध्य प्रदेश, वेस्ट बेंगॉल या दिशेने चालत जायला तुम्हाला लागलेले, जेव्हा की भारत सरकारने भारतीय वंशाची जी लोक भारताच्या बाहेर आहेत आणि त्यांना परत यायचंय त्यांच्यासाठी विमानांचा बंदोबस्त केलेला. सो ज्याला ती डिबेट एका लेवलच्या नंतर पुढे गेली त्याला मग वी हॅड दिस होल टॉक ऑफ श्रमिक ट्रेन्स असल्या पाहिजेत आणि मग लोकांना जाऊ द्या आणि मग ते ट्रेन्सची जी काही योजना केली गेली ती त्याच्यानंतर आली. पण तोपर्यंत त्या ट्रेन्सचा कधी विचारच केला गेलेला नव्हता ना. सो त्या अर्थाने हे परत जाणं जे आहे हे त्यांच्या बाबतीत घडतंय की ज्यांच्या बाबतीत परत जाण्याची काहीतरी एक स्थिती आहे, परत जाण्या इतपत तुमच्याकडं मीन्स आहेत, तुम्हाला त्या पद्धतीने जायला लागत नाही की ज्या पद्धतीने ह्या लोकांना जायला लागतंय. व्हेरी इंटरेस्टिंगली, आय शुड ऍक्च्युअली, आय एम व्हेरी सॉरी अबाउट दिस, आय शुड हॅव मेन्शन्ड इट राईट ॲट द बिगिनिंग. द ओनली विजिबल एक्झाम्पल ऑफ व्हॉट हॅपन्ड ऑन इंडिया स्ट्रीट्स, म्हणजे भारतातल्या रस्त्यांवरती जे घडलं कोविडच्या नंतर, ही जी काही लोक चालत गेली, हे जे काही आपल्याला भारतात बघायला मिळालं, याचं एकमात्र दृश्य असं समान जे उदाहरण देता येईल हे लॅटिन अमेरिकेत आहे की ज्याच्यामध्ये व्हेनेझुएलामधनं कोलंबिया किंवा पेरूकडं जात असलेले जे व्हेनेझुएलन्स आहेत, एस्पेशली व्हेनेझुएलन सरकार आणि त्याच्या ऑपोजिशन मध्ये जी काही भांडणं चालली आहेत त्याच्यानंतर. सो वन एक्झाम्पल इज दॅट. सेकंड इज ज्याला ट्रम्पनी ही आयडिया काढली की बाबा आम्ही मेक्सिकोशी चर्चा करून अमेरिका आणि मेक्सिकोच्या दरम्यान एक मोठी भिंत उभी करणार की ज्याची किंमत मेक्सिको चुकवणार. आणि त्याच्यानंतर मग हे जे सेंट्रल अमेरिकन कंट्रीज आहेत, हॉन्डुरस, एल साल्वेडोर, ग्वाटेमाला, ह्या देशांमधनं जे हजारोंनी लोक चालत अमेरिकेकडे गेली, आय एम सॉरी, that is the only comparable example, and most of them are workers, most of them are people who are trying to reach into America for the purposes of seeking a job. Of course ते असतील किंवा 2015 मध्ये जी लोक जर्मनीला वेस्ट एशियातनं चालत गेली ती असतील, या सगळ्या केसेसमध्ये ही लोक चालत जात आहेत, या सगळ्या केसेसमध्ये त्यांच्या आतोनात हाल होत आहेत, त्या सगळ्या केसेसमध्ये त्यांच्याकडे दुसरे कुठल्याही प्रकारचे मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन नाही आहेत. सो दळणवळणाची दुसरी कुठलीही साधनं त्यांच्याकडे उपलब्ध नाहीत आणि म्हणूनच त्यांना चालत जायला लागते. पण या सगळ्यांच्या केसमध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट विच इज डिफरंट फ्रॉम अस इज दे आर क्रॉसिंग इंटरनॅशनल बॉर्डर्स. सो त्यांच्या सगळ्यांच्या केसमध्ये ते इंटरनॅशनल बॉर्डर्स क्रॉस करतात, जेव्हा की आपल्या केसमध्ये वी वर ऑलमोस्ट ट्रीटिंग सिटिझन्स ऑफ दिस कंट्री ॲज इफ दे आर फॉरेनर्स. So that's something that I wanted to say at the beginning. I'm very sorry I couldn't make a point about it. I don't know. Both models have failed.
the way out has to evolve out of a continuous sort of debate, discussion, when the way out essentially has to be more decentralization of power, more democratization of power, more vigilance about power. So technically speaking, ज्याला आपण टेलिओलॉजी असं म्हणायचो, की बाबा काहीतरी एका उद्देशाने सत्ता अंगीकारली गेली आणि काहीतरी एका उद्देशाने सत्ता राबवली जाते. So possibly that has failed. But the way out, as everyone has believed, is more openness, more fairness, more situations ज्याच्यामध्ये people have power rather than we delegate power to politicians, political parties, institutions. अर्थात हे कसं जमवायचं in case of countries ज्या मल्टीलिंग्वल आहेत, प्लुरल आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या समाजांनी बनलेल्या आहेत, याची साधी सोपी उत्तर अजून पण नाहीयेत. सो वे आउट इज eternal vigilance about those who are in power. Way out is a complete skepticism as far as big media and those who are in power. Way out is a demand for more democratization, more decentralization, and that is absolutely and of course a very clear sense of what is called a sustainable development. म्हणजे जोपर्यंत sustainability is not factored in, जोपर्यंत decisions of development are not made at the local level rather than being made either in Washington or in Delhi किंवा in Mumbai for that matter of fact, तर जोपर्यंत हे घडत राहणार तोपर्यंत in some way or the other it will again keep on failing. So we'll have to be very clear about that. ओके, केंद्र प्रबळ असलेली संघराज्य पद्धती कारणीभूत आहे का? असे असेल तर बदल करायला हवे. ऑब्व्हियसली बदल तर करायला हवेच, त्याच्याबद्दल तर कसलाच प्रश्न नाहीये. म्हणजे डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर, देयर इज नो डाऊट अबाउट इट. जोपर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण होत नाही, जोपर्यंत, कॅन यू इमॅजिन इट, कॅन यू जस्ट इमॅजिन दिस, की जस्ट एज अ न्यू इकॉनॉमिक रिफॉर्म स्टार्टेड इन 1991, something called as the Panchayati Raj reforms also started in the early 1990s. आणि आत्ताच्या घडीला पंचायती राज is something that has been completely forgotten. Nobody talks about it, nobody heeds it, and we are not even able to sort of like establish the link between the two. की आपले जे विकासाचे आणि लोकशाही नसण्याचे हे जे प्रश्न आहेत, यांचं कुठेतरी संबंध पंचायती राजचा ज्या पद्धतीने फज्जा उडवला गेला त्याच्याशी तर नाहीये ना. तर हा प्रश्न आम्ही विचारायलाच तयार नाही एकमेकाला, की असं का घडलं की दोन गोष्टी ज्या 1990च्या दशकाच्या सुरुवातीला सुरू झाल्या, एक इकॉनॉमिक रिफॉर्म सुरू झाले आणि एक पंचायती राज चालू झालं. मतलब पंचायती राज सिस्टमॅटिकली धक्क्याला लावलं गेलं, मीडियानी लावलं, शासनाने लावलं, राज्य सरकारांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये हातभार लावला, की ऍज इफ वी कांट ट्रस्ट पीपल विथ पॉवर. ओके, की ते त्यांच्यामध्ये भांडतात, त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींनी वादविवाद वाढतात आणि त्याच्यामुळे आपण त्यांना ही सत्ता द्यायला नको. ओके, आणि वी आर नॉट आस्किंग दिस क्वेश्चन, forget the question, forget the issue about was Panchayati Raj the right way of doing it or the wrong way of doing it. When it was a certain sort of an experiment of decentralization of power. So is the fact that the fruits of development of the last 30 years have not been equitably spread, in some way they are connected to the fact that there is an overt centralization of power in India. म्हणजे कुठेतरी भारतामध्ये राजकीय सत्ता मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रित आहे, मोठ्या प्रमाणामध्ये तिचं केंद्रीकरण करण्यात आलेलं आहे. हे कुठेतरी कारण आहे का की ज्याच्यामुळे भारतामध्ये गेल्या 30 वर्षांमध्ये ज्या प्रकारचं अर्थकारण राबवलं गेलं त्या प्रकारच्या अर्थकारणामध्ये फारसा कुणाचाच उत्कर्ष झाला नाही. झाली तर विपन्नता अजून वाढली. तर कदाचित या दोन गोष्टींमध्ये काहीतरी एक संबंध आहे. तो संबंध पंचायती राजच्या माध्यमातून करायचा का नाही करायचा मुद्दा नंतरचा झाला, पण कमीत कमी सत्तेचं विकेंद्रीकरण झालं नाही आणि त्याच्यामुळे आर्थिक वाढीचं आणि विकासाचं जे काही प्रारूप अवलंबलं गेलं त्याच्यातनं ज्या पद्धतीने एक समभागी उत्कर्ष व्हायला पाहिजे होता समाजाचा, तो घडला नाही. So we need to be like asking that question, but I don't believe that people have either tried to find out whether we should be asking or we should not be asking that question.
आता which is the next question that I'm supposed to answer? Acha, why not the government start Shramik train? The government cannot start Shramik trains at the start of the lockdown for a simple reason, because the government doesn't have the imagination about it. म्हणजे भारत सरकारने ज्या वेळेला लॉकडाऊन घोषित केला त्यावेळेला भारत सरकारच्या जी नजर आहे त्या नजरेचा प्रॉब्लेम आहे. त्या नजरेच्या टप्प्यात, त्या दृष्टीच्या टप्प्यात काय येतं त्या टप्प्याचा प्रॉब्लेम आहे. त्या ज्या टप्प्यामध्ये बाल्कनी बसू शकते त्या टप्प्यामध्ये झोपडपट्टी येऊ शकत नाही ना. त्याच्यामुळे झोपडपट्ट्यांमध्ये लोक आहेत की ज्यांना त्यांच्या घरी जायला लागणार आहे, या प्रकारची गोष्ट लक्षातच येऊ शकत नाही फॉर अ सिम्पल रिझन, कारण शासन म्हणून आपली नजर ज्या गोष्टीकडे आहे ते त्याला रिअल एस्टेटमध्ये टॉवर्स असं म्हणतात. सो वेन यू आर लुकिंग ॲट टॉवर्स विथ बॅल्कनीज, ऑब्व्हियसली स्लम्स sort of escape sight, escape imagination, escape practically everything. And since they escape it, who is going to start a Shramik train at the start of the lockdown? Shramik train started at a point ज्या वेळेला लोक अशा पद्धतीने चालतायत, मोठ्या प्रमाणामध्ये चालतायत, आणि याचा काहीतरी एक विलक्षण अशा प्रकारचा प्रॉब्लेम आहे. हे जसं जसं भारताच्या बाहेरच्या मीडियाने उचललं, इथल्या पण नाही, तसं तसं ते एक प्रकारचं प्रेशर बिल्टअप व्हायला लागलं ऑन द ब्युरोक्रेसी इन दिल्ली दॅट दे नीड टू ऍक्ट नाव. So it wasn't about us, it wasn't about here, it was what was being said in newspapers and in television media outside India, which is the funniest part of the whole story. Okay. Acha, now the last question which is visible to me talks of the current issue before India, example China and India war. I'm not able to see below it. What does it say? Its effect on migrants. I don't know. China-India war possibly doesn't have any effect on migrants. Until and unless you're not a migrant who is working with sections of the Indian Army, who are involved in patrolling on the China-India border, or who are involved in building infrastructure on the China-India border. So तुम्ही जर त्यांच्या बरोबर, पण त्या केसमध्ये तुमच्या वर्क कंडिशन्स, तुमचं जे पेमेंट शेड्यूल्स असतात ते सगळे प्रोटेक्टेड असतात, बिकॉज यू आर ऑलमोस्ट treated as someone who's working for the government. So not much, definitely not much. Until and unless, how does one put it? There isn't a larger economic impact which is created. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये शॉर्टेजेस जोपर्यंत होत नाहीत, मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूंच्या किमती जोपर्यंत वाढत नाहीत तोपर्यंत, and this is not a war as such. ना, मतलब even the Prime Minister of India doesn't take that sort of a perspective that this is about a war between the two countries. It's about a certain sort of skirmish which happened on the frontiers. It's about a misperception about where exactly do our borders lie. So I don't know. At least as of now, no effect. Don't be worried. We needn't be worried about that. GST is also centralized and is being used to harass the states by not paying their dues. Oh, of course, that is the reason why it was needed now. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये स्टेट्सला एका अर्थाने केंद्र शासनावरती अवलंबून करायचं. प्लीज फॉर गॉड सेक लेट्स बी व्हेरी, ऑफकोर्स मला आता ते परत त्याच्यामध्ये जायचं नाही, कारण ही ती जागा नाही जिथे आय कॅन स्टार्ट दॅट डिबेट. जीएसटी पहिल्यांदा 1990च्या दशकात सुचवला गेलेला होता आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढची जवळजवळ 20 एक वर्ष वी हॅव बीन डिबेटिंग दिस रिफॉर्म इन इंडिया. ओके, फॉर अ सिम्पल रिझन, कारण जीएसटी अस्तित्वात येण्यासाठी यू नीडेड द स्टेट्स टू कन्सेंट टू इट, आणि भारतातल्या सगळ्या स्टेट्सला कमीत कमी 1990च्या आर्थिक रिफॉर्म सुरू झाल्याच्या नंतरचा एक परमनंट इश्यू असा होता की आपलं जे आर्थिक स्वायत्ततेचं क्षेत्र आहे ते कुठल्याही पद्धतीने केंद्र सरकारने आपल्याकडनं हिरावून घेता कामा नये. त्याच्यामुळे जीएसटीला जवळजवळ 20 वर्ष, कॅन यू इमॅजिन इट, जवळजवळ 20 वर्ष विरोध वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात आलेला आहे. जीएसटी वॉज foregrounded and GST became politically possible only after 2016 for a couple of reasons. As I normally say,
डिमॉनिटायझेशन जर झालं नसतं आणि एस्पेशली त्याचे जे काही दुष्परिणाम दृश्य झाले ते जर झाले नसते तर कदाचित जीएसटी रिफॉर्म भारतात घडलाच नसता. म्हणजे इट वुड अगेन हॅव हॅड बीन लॉंग प्रोसेस, इट वुड अगेन हॅव हॅड टेकन इट्स ओन स्वीट टाइम. Demonetization failed in its consequences. So what was being promised, it just couldn't do that. So I normally make that connection that demonetization and GST are like George Bush का Afghan war and Iraq war. So George Bushनी 2001 मध्ये 9/11 झाल्याच्या नंतर अफगाण वॉर चालू केलं with the idea that आपण बिन लादेनला हरवणार, आपण अल कायदाला संपवणार. आणि जसं जसं 2004 ची प्रेसिडेन्शियल इलेक्शन जवळ यायला लागली आणि बिन लादेन आणि अल कायदा गायब झाली आणि इट सीम्ड that the Afghan war had become a quagmire from which the Americans couldn't come out. Then George Bush had to do something to prove that he is a more decisive president, he can do something on the military front. And hence there was an urgency, let's go to Iraq and let's bomb out Saddam Hussein out of existence. With this idea that he has nuclear missiles of the variety that Tony Blair told his parliament, 18 मिनिटात ते लंडन पर्यंत पोहोचू शकतात अशा प्रकारच्या मिसाइल्स आहेत. सो त्या प्रकारची गोष्ट होती की had demonetization succeeded in the sort of goals which were enunciated on the 8th of November 2016 at 8 o'clock by messianic presence on television, तर कदाचित जीएसटी घडलंच नसतं. पण since those goals failed and that couldn't be attained, hence GST became an imperative, a policy imperative that they had to do it. Okay, but they did it. They laid out a very elaborate ambush for the states to walk in. Luckily, it became politically possible for a simple reason, because most of the states at that point of time were ruled by the same party, which was in power at the center. So for most of those states to sign on the dotted line by saying that, okay, yes, the center is going to compensate us for any shortfall in revenues was politically possible. आता जसं जसं त्याच्यानंतर the economy started landing in its own troubles, self-inflicted wounds, of not या प्रकारच्या अर्थकारणाचा प्रॉब्लेम असा असतो की once you have started liberalizing it, you have got to continuously keep on liberalizing it. You can't walk back on it. So जिथं you started walking back on it, तिथं you failed it. आणि मग म्हटल्याच्या नंतर ऑब्व्हियसली 2019ला थोडेफार सत्तेत बदल झाले इकडे तिकडं, पण असं जरी असलं तरी देखील एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती की जीएसटी हे 2017ला आलं होतं बिकॉज 2016चं डिमॉनिटायझेशन फसलं. जीएसटी आलं होतं कारण बरीचशी राज्य जी 2017 मध्ये जीएसटी काउन्सिलचे सदस्य होते ते राज्य आणि केंद्रातलं सरकार हे एकाच पक्षाचं होतं, त्याच्यामुळे जीएसटी रिफॉर्म्स पॉसिबल झाले. आणि जीएसटी आलं because there was some sort of a hope that yes, this would possibly take us to a different level altogether. But then it failed. It has miserably failed because you can't reform economically without having an adequately liberal political approach to reforms. So I don't know, I'm possibly not able to explain it well, and this is possibly not the place where I can explain it in great elaboration. It needs a different effort altogether. When GST was a way of a party in power which believed that a unitary state is not a bad idea, just because of the fact that we are the party in power. की आम्ही सत्तेत आहोत म्हटल्याच्या नंतर या देशाचे व्यवहार हे एका युनिटरी स्टेट सारखे श्रीलंकेसारखे चालवता येतील फॉर एक्झाम्पल, आणि ह्याच्यात काही चूक नाहीये असं वाटणारा पक्ष सत्तेत असल्याच्या नंतर ऑब्व्हियसली दिस वॉज एक्झॅक्टली द थिंग विच वॉज गोइंग टू हॅपन, अँड दिस इज एक्झॅक्टली व्हॉट हॅपन्ड. आणि ऑब्व्हियसली हे ठरलेलं पण होतं की बाबा ज्या पॉइंटला जीएसटी रेव्हेन्यूज कमी पडणार त्या पॉइंटला ह्याचं नुकसान राज्यांनाच भोगायला लागणार. ओके, सो आय डोंट नो, इट्स लाईक टू कॉम्प्लेक्स स्टोरी. But to just cut it short, a party which doesn't believe in political liberalism, a party which is not keen on securing liberties for fellow citizens, to expect that it would share revenues with states, that's too pious thinking. I'm sorry. Is there anything else now, Bharat? Can you tell me?
only question which is unanswered, I feel, why did we fail to implement the Interstate Migrants Workmen Act 1979? No, as I said, we failed for a simple reason. ऍक्ट फेल नाही झाला. ऍक्टच्या बाबतीत झालं काय, त्यांनी एका पॉइंटच्या नंतर 1990 ला ज्या वेळेला नवीन आर्थिक सुधारणा अस्तित्वात आल्या त्यावेळेला एका केंद्रीकृत कायद्यानी डायरेक्ट केलेल्या पद्धतीने इंटरस्टेट वर्कर्स जे आहेत यांना रेग्युलेट करणं, यांच्या वर्क कंडिशन्स रेग्युलेट करणं, फॉर दॅट सॉर्ट ऑफ कॅपिटलिझम ऑफ द अर्ली 1990s वॉज नॉट पॉसिबल. ते त्यांना परवडणारच नव्हतं. सो त्यांनी केलं काय, त्यांनी ऍक्ट संपवला नाही, त्यांनी तो अशा पद्धतीने वापरला की ज्याच्या पद्धतीने त्याला एका अर्थाने निष्क्रिय करून टाकलं. त्या कायद्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग काय होता की स्टेटचे जे लेबर इन्स्पेक्टर्स आहेत त्या लेबर इन्स्पेक्टर्सची जबाबदारी आहे की त्यांनी जाऊन हे रजिस्ट्रेशन करायचंय. पण जे आत्ताच्या घडीला वर्कमन कोड आले, हे 4 नवीन कोड जे केले गेले, याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की ती जी लेबर ब्युरोक्रेसी आहे ती अत्यंत करप्ट आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स निर्माण झाले आणि त्याच्यामुळे भारतातल्या आर्थिक सुधारणा एका अर्थाने राबवल्या जाऊ शकत नाहीयेत. सो त्यांनी 91 पासून हा उपद्व्याप केलेला आहे की दे जस्ट डोंट गेट दॅट लिंक बिटवीन बेटर कंडिशन्स ऑफ वर्क अँड पे फॉर लेबरर्स अँड अ फ्लरिशिंग कॅपिटलिझम. त्यांना ते लिंकच समजत नाही, त्यांना ते लिंक मान्यच करायचं नाहीये. सो त्यांच्यासाठी अजून पण खेळ तोच आहे की तुम्ही जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कामगारांना एका अर्थाने शासनाचं नियंत्रण, सुपरविजन याच्यापासून दूर ठेवताल, त्यांच्या वर्किंग कंडिशन्सला दूर ठेवताल, त्या लेवल पर्यंत कामगार आणि भांडवल या दोन्ही गोष्टींचा फायदा होणार आहे अशी त्यांची एकंदरीत धारणा आहे. सो रिफॉर्म 1979 चा कायदा मातीत कधी निघाला, 90च्या नंतर ज्या वेळेला नवीन इकॉनॉमिक रिफॉर्म्स आले त्याच्यानंतर ज्या मोठ्या प्रमाणामध्ये इंटरस्टेट मायग्रेशन घडायला लागलं, जे कॉन्ट्रॅक्च्युअल होतं, जे कुणीतरी माझा कॉन्ट्रॅक्टर आहे जो मला दुसऱ्या राज्यात घेऊन जातोय, जो मला रोजगार मिळवून देतोय, एका अर्थाने द कॉन्ट्रॅक्ट सिस्टम केम बॅक in a way wherein it escaped state attention, wherein the state was not keen in terms of enforcing the law. The most important reason why it failed is because the state was not keen on enforcing it. The state gave this up to this entire idea of industry and capital with an idea which said that a relationship between the two of them is the best thing which is possible. So जर तुम्ही तसं केलं तर obviously this is what is going to happen at the end of the day ना. सो कायदा संपला नाही, कायदा त्यांनी अशा पद्धतीने इनफेक्च्युअलाइज केला आणि म्हणून द लॉ फेल बॅक. आर यू गेटिंग इट? येस सर. इज देयर एनीथिंग एल्स? नो सर. ओके, सो शुड आय स्टॉप? या तुम्ही टापणे थांबूया. उर्वरित सर्व प्रश्नांची उत्तरं पण या ठिकाणी देऊन झाली आहेत. मी कुंजीर सरांचे आभार मानतो त्यांच्या व्याख्यानाबद्दल, कारण पूर्वनियोजित वेळेत ऐनवेळी बदल झाल्यानंतर त्यांनी आजच्या दिवशी हे लेक्चर देण्याची तयारी दाखवली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तुमच्या सगळ्यांचे सहभागी झालेल्या सर्वांचे झूम मीटिंग मध्ये देखील आणि फेसबुकच्या माध्यमातून देखील ही चर्चा, हे व्याख्यान लाईव्ह पाहणाऱ्यांचे देखील आभार मानतो. उद्या आपल्या या फाउंडेशनच्या व्याख्यानमालेच्या सत्रामध्ये किशोर बिडकीहाळ हे राष्ट्रनिर्मिती प्रक्रिया आणि संविधान निर्मिती या विषयावर त्यांचं व्याख्यान होईल. तेव्हा याच झूम आयडीच्या माध्यमातून आपण उद्याच्या सेशनमध्ये सुद्धा लॉग इन करू शकता. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणीच आपण थांबूया. धन्यवाद.